मी एकटा जरी असलो तरी मैफिल घेऊन बसतो असं म्हणणारा एखादा असेल, पण अदरवाईज बाकीचे मात्र असं आपल्याला चित्र दिसत नाही. पण पॉझिटिव्हली कसा बघता येऊ शकेल असं सुद्धा या सत्राचा उद्देश आहेच. आणखी वेगळेपण आहे की कथाकथेने प्रामुख्याने आपण म्हणतो की वन वे डिलिव्हरी असते, अशा प्रकारचं असं सत्र नाही. तर कथा वाचून झाल्यानंतर या खूप मोठ्या कथा नाही आहेत, छोट्या छोट्या कथा आहेत. त्या कथा वाचून झाल्यानंतर वाचताना ऐकणाऱ्यांना आपल्या भाषेमध्ये आज काय वाटलं तर याविषयी चर्चा करण्याची मध्ये थोडी संधी मिळेल. अर्थात आपण कथेला किंवा विषयी आपण जास्त चर्चा करू अशी अपेक्षा आहेच. त्यामुळे एक भाग आज आपल्याला नाविन्याने म्हणजे कथा ऐकताना तुम्ही आणि त्याच्यावर तुमची जी मत असते ती मोठेपणे नक्कीच आपल्याला नोंदवायचे. एक कथा संपेल मग आपण त्याच्यावर चर्चा, मग दुसऱ्या कथेकडे असा आजचा आपला फॉर्मॅट असणार आहे. त्यामुळे एक नाविन्यपूर्ण सत्र आज आपल्याला बघायला मिळेल. अधिक वेळ न घेता मी वृंदाताईंना विनंती करतो की आपण सत्र सुरू करा. नमस्कार, आवाज येतोय ना? आजचं हे शब्दांगणचं 111व सत्र. 11, 101, 111 हे जे अंक असतात ना, यांना आपण शुभ मानतो किंवा आपल्याला ते अतिशय जवळचे वाटतात. तर अशा ह्या आपल्याला जर कुठली आर्थिक मदत करायची असेल किंवा योगदान द्यायचं असेल तर आपण साधारणपणे अशा अंकात आपलं योगदान देत असतो. आज या शब्दांगणच्या 111व्या सत्रात देखील मला शब्दांगणमध्ये हा सुंदर आकडा जो त्यांचा आहे, त्या आकड्याच्या दिवशी मला माझं सत्र सादर करायला मिळत आहे, त्याची संधी मला आयोजकांनी दिली, याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. अशी सुसंधी उपलब्ध करून दिली म्हणून ध्रुव अकॅडमीचे श्री विनोद देशपांडे आणि त्यांची पूर्ण टीम यांची मी ऋणी आहे. आता आपल्या सत्राच्या बद्दल जर बोलायचं झालं तर थोडा इंट्रोडक्शन विनोदजींनी केलेलंच आहे, पण माझी मैत्रीण लेखिका ललिता छेडा हिने दर आठवड्याला एक असे 52 ब्लॉग लिहिले आणि त्या ब्लॉगचं हे पुस्तक मनभावन, अशा या पुस्तकांच्या 52 कथांमधल्या मनभावन कथांपैकी काही कथांचं मी इथे अभिवाचन करणार आहे. या पुस्तकातील सर्वच कथा जवळजवळ एकटेपणा या सूत्राकडे बांधलेल्या गेलेल्या आहेत, गुंतलेल्या आहेत. हे तुम्ही विनोदजींच्या पण आता जे त्यांनी प्रास्ताविक केलं त्याच्यातनं ऐकलंय. एकटेपणा हा कधी लादलेला असू शकतो किंवा कधी परिस्थितीमुळे वाट्यास आलेला असतो किंवा कधी कधी तो आपण स्वतःहून पत्करायला देखील असतो. तर अशा कुठल्याही प्रकारच्या एकटेपणामुळे एकटेपणाकडे बघताना त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे एवढंच नव्हे तर त्यातून मिळणाऱ्या संधींकडे देखील आपण विधायक दृष्टिकोनातून कसं बघू शकतो आणि तो एकटेपणा सकारात्मकतेकडे कसा निवडू शकतो ही मांडण्याची लेखिकेची जी कला आहे ना, ती आपल्या मनाला अतिशय भावून जाते. कुठलाही उपदेश न करता फक्त मूल्यांवरच न होता पात्रांच्या मनाची अवस्था समजून घेऊन त्या प्रश्नांकडे, संधींकडे, परिस्थितींकडे बघण्याची मोकळी लेखिका वाचकांना देते असं मला वाटतं. तर आता आपण आपली ऐकूया पहिली कथा, जिचं नाव आहे आभाळ. अपेक्षित असलेला स्वप्नाचा फोन आला आणि अमृतानं पुण्याला जायची तयारी सुरू केली. उद्याच निघायचं होतं आणि जवळजवळ 8 दिवस तरी पुण्यातच राहायला हवं होतं. त्यामुळे घरी सासूबाई असल्या तरी तिला घरातलं आवरूनच निघायला हवं असं तिच्या मनात होतं. अमृता आणि स्वप्ना दोघींचंही माहेर पुण्यात, एकाच गल्लीतल्या बंगल्याच्या कॉलनीतल्या आवारात. आवरता स्वप्नांच्या आठवणीनं अमृताला हसू आलं. आता उद्याचा मुंबई पुणे हायवेवरचा प्रवास नक्की मजेत होणार होता. मीडियात काम करणारी, लहानपणापासूनच बंडखोर तरीही मनमोकळ्या स्वभावाची, कार ड्रायव्हिंगची प्रचंड आवड असणारी स्वप्नाली. तिची मोठी बहीण सोनाली अगदी तिच्या विरुद्ध स्वभावाची, शांत, अंतर्मुख आणि खूप अभ्यासू. दोघी अमृताच्या खास मैत्रिणी. या दोघी बहिणींनी त्यांच्या बाबांचा वाढदिवस जोरदार करायचा ठरवल्यामुळे तयारीसाठी स्वप्ना लवकर निघाली होती आणि अमृता तर त्यांच्या घरचीच. तेव्हा वाढदिवसाच्या धावपळीत ती तर हवीच. अमृतालाही आपल्या आईला भेटायचंच होतं. पुण्यातली कामही आटवायची होती म्हणून तीही स्वप्नाबरोबर लवकर निघाली होती. प्रवासात स्वप्ना बाबा ह्या एकाच विषयावर भरभरून बोलत होती.
कसं त्या दोघी बहिणींना बाबांना युरोप टूरचं सरप्राईज द्यायचं ठरवलं आहे, वगैरे वगैरे. आई गेली तेव्हा ती अवघी 6 वर्षाची होती. पण बाबांनी कसं तिला आईचं नसणं जाणवून दिलं नाही. सोनाताईशी तिचं असलेलं मैत्रिणीचं नातं एक ना दोन आठवणींचा कोलाज विस्तारत होता. भरभरून बोलून स्वप्ना त्यात रंग भरत होती. त्या संपूर्ण चित्रातल्या प्रत्येक आठवणीची अमृता जवळची साक्षीदार होती. तरी सुद्धा ती स्वप्नाकडून नव्यानं ऐकत होती, असं दाखवत होती. अमू, तुला आठवतं? आई गेली आणि 15-20 दिवसातच माझा वाढदिवस होता. मी हट्टच धरला वाढदिवस साजरा करूया म्हणून. किती समजावलं सगळ्यांनी, पण नाही. शेवटी रडत रडत मी म्हंटल, आईला तुम्ही नेलं तेव्हाच मी तिला वाढदिवसाला ये असं म्हटलेलं आहे. आता ती आली आणि वाढदिवस नाही साजरा केला तर ती परत जाईल ना. आणि आज कळतंय की बाबांनी सर्व दुःख बाजूला ठेवून माझा वाढदिवस कसा साजरा केला असेल ते. आणि अमू, तुला माहितीये, आई आली होती ना मला भेटायला, ती गेट मधून आत येताना फक्त मला आज दिसत होती. तिला नेलं होतं त्याच साडीत. हे सर्व अमृताने कितीतरी वेळा ऐकलं होतं, तरीही तिचे डोळे भरून आले. तिनं विषय बदलला आणि म्हणाली, स्वप्ना, वाढदिवसासाठी ड्रेस की साडी? अर्थात ड्रेस. साडीत धावपळ नाही करता येणार. स्वप्नानंही वातावरणातला ताण ओळखून जाणीवपूर्वक उत्तर दिलं. वाढदिवसाच्या दिवशी स्वप्ना सोना दोघी बहिणींचा उत्साह ओसंडून वाहत होता. बाबांच्या इच्छेनुसार बंगल्यातच समारंभ साजरा होत होता. बाहेर मंडप घातला होता. सकाळचे धार्मिक विधी, जेवण, थोड्या गप्पा आणि आराम झाल्यानंतर अमृताने सर्वांना हॉलमध्ये एकत्र बोलावून घेतलं आणि सांगितलं, आता मनोगत हा कार्यक्रम होणार आहे. आजच्या समारंभाच्या तिन्ही उत्सवमूर्ती त्यांच्या मनातलं आपल्या सर्वांच्या साक्षीने एकमेकांना सांगतील. सुरुवात करेल सोनाली. अगं अमृता, हे काय सगळं? अचानक काय बोलू? सोनाली गडबडून गेली. अमृतानं हसून सोनालीला समोर बोलवलं. सोनाली थोडा वेळ शांत उभी राहिली आणि बोलू लागली. बाबा, तू आम्हा दोघींचा आभाळ आहेस. या आभाळातल्या उन्हानं आम्हाला शिस्त लावली आणि चांदण्यांनी उबदार माया दिली. बाबा, आई गेली तेव्हा मी मोठी होते आणि तुला लग्न करायचा कोणी कोणी आग्रह करीत तेव्हा मला तुझा खूप राग यायचा. लग्न करशील अशी भीतीही वाटायची. सॉरी बाबा. आज लग्न झालेल्या मला जोडीदाराची गरज कळते आहे. बाबा, मी जातीनं मद्रासी आणि शिक्षणानं इंजिनियर असलेल्या श्रीरामशी लग्न करायचं ठरल्यावर आनंदानं परवानगी मिळेल आणि म्हणालास, बाळा, आपल्याला नातं जोडायचं आहे, जात नाही. नुकतीच किती सहजपणे तुझी फॅक्टरी त्याच्या हाती देऊन निवृत्त झालास. आवर्जून स्वप्नाला विचारलंस, फॅक्टरी ताईला दिली, तुला राग नाही ना आला? अरे बाबा, तू आणि ताईनं मला जे दिलंय त्यापुढे या फॅक्टरीचं काय घेऊन बसलायस? स्वप्नाचं तिच्या स्वभावाप्रमाणे मोकळं उत्तर आलं. आभाळ अलगद माझ्या उंजळीत उतरल्यासारखं वाटलं. अजून काय बोलू? माझ्या आभाळा, मी काय देऊ तुला? इथूनच नमस्कार. अमृतानं बाबांना या असा इशारा केला. बाबा हसत आले आणि अमृताला म्हणाले, तुझे खूप खूप आभार. कारण माझी सोनाली तिची आई वसुधा गेल्यापासून पहिल्यांदाच इतकं आणि मनातलं बोलली. आता माझ्या मनातलं. वसुधाला जाऊन 30 वर्ष झाली आणि आज मला 70 वर्ष पूर्ण झाली. आमच्या लग्नानंतर वसूच्या हट्टापायी मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता आणि आज त्यात खूप यशस्वी देखील झालो आहे. केवळ वसूमुळेच. लग्नानंतर 10 वर्षांनी सोनालीचा जन्म झाला आणि आम्ही हा बंगला बांधला. त्यानंतर 6 वर्षांनी स्वप्नालीचा जन्म झाला. पण वर्षभरात वसूला असाध्य आजारानं ग्रस्त केलं. स्वप्नाली 6 वर्षाची होती तेव्हा वसू गेली. त्यानंतर अवघ्या 20 दिवसात आई येणार म्हणून स्वप्नानं वाढदिवस साजरा करायला लावला. मला कळलं, या दोघींचा भावविश्व, हळुवारपणा मलाच जपायला हवं. मी एकदाच व्याकुळ झालो होतो जेव्हा सोनानं मला सांगितलं की ती मोठी झाली आहे. मला कळेच ना की हिला काय समजवायचं, कसं समजवायचं, काय सांगायचं. पण तिनं मला एवढंच म्हटलं, काळजी करू नका बाबा, मला सर्व माहिती आहे. मी स्वतःला कधीच एकटा नाही समजते. माझ्या मुली, माझं वाचन, गाणी ऐकण्याची आवड आणि तुम्ही सर्वजण, या सर्वांमुळे मला कधीच एकाकी नाही वाटत. मी सर्वांनाच सांगेन की एकटेपणा काही आजार नाही. त्याच्याशी मैत्री केली की सर्व सोपं होऊन जातं. अमृतानं पुढे होऊन बाबांना तिथंच खुर्चीवर बसवलं आणि स्वप्नाला बोलवलं. स्वप्नानं सरळ बोलायला सुरुवात केली. मला काही ताई बाबांसारखं बोलता येत नाही,
पण 2 वेळा मी बाबांना घाबरवलं ते मात्र सांगते. पहिल्यांदा मी बाबाला म्हटलं की बाबा, माझ्यासाठी तुलाच मुलगा शोधायला लागणार आहे, कारण मला काही प्रेम बिम जमलं नाही. बाबा जाम घाबरला. नंतर मग आत्याच्या मदतीनं सुयशला माझ्यासाठी शोधलं. सुयश नेहमी म्हणतो, मला तुझ्यापेक्षा तुझा बाबाच जास्त आवडला आणि म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं. दुसऱ्यांदा बाबा घाबरला जेव्हा मी म्हटलं, बाबा मी नोकरी सोडली, मला फ्रीलान्स जर्नलिझम करायचं, मला लेखन प्रवास करायचे. बाबा 1 मिनिट शांतपणे माझ्याकडे बघत राहिले आणि ताईच्या भाषेत सांगायचं तर आमच्या आभाळात मला उंच भरारी घ्यायला परवानगी दिली. मला बाबा आठवतोय, आईकडे आमच्या वेण्या घालायला शिकणार, पोळी उत्तम जमत नाही म्हणून छोटे छोटे पराठे करणार, आम्हा दोघींना हसताना पाहून का हसताय असं न विचारता हसत सुटणारा आमचा बाबा. आईला ए आई म्हणत होतात ना, मग मलाही ए बाबा म्हणायचं असं म्हणणारा आमचा आभळ, त्याला मनापासून सलाम. अमृतानं सर्वांसमोर हात जोडले आणि म्हटलं, आपल्या सगळ्यांच्याच माथ्यावर एक आभाळ असतं, मान उंचावून फक्त वरती बघायची गरज असते. धन्यवाद. का झालं पुढे जर आपल्यापैकी कोणाला काही बोलायचं असेल यावर, या कथेवर, तर आपण बोलू शकता. अप्रतिम कथा होती. एकदम एकदम मनाला भेटली. म्हणजे असं दिसत होतं सगळं, प्रसंग दिसत होते की कशी बोलत असेल अमृता, बाबा कसे बोलत असतील. तो कार्यक्रम आपणच अनुभवतोय असं वाटलं, वाचून पण आणि ऐकून पण. म्हणजे तुमचंही कौतुक की तुम्ही खूप छान ते वाचलं, सादर केलं. आणि लेखिकेचं पण खरंच खूप कौतुक आहे की त्यांनी प्रसंग जिवंत केला. तो अफाट. अंगावर काटे आले खरं तर सांगायचं तर. मला म्हणजे सांगता येत नाहीये काय वाटतं आता, पण खूपच भरून आलं, असं गदगदलं. माझ्या पण बहिणीचं नाव अमृत आहे, तर असं भरून आलं एकदम. थँक्यू. अजून कोणी बोलू इच्छित? मला वाटतं वेगवेगळ्या शेड्स आहेत, भावविश्वाला स्पर्श करणाऱ्या ह्या कथा असणार आहेत. मला असं वाटतं की जर कोणी बोलत नसेल तर वृंदाताई आपण पुढच्या कथेकडे जाऊया. चालेल. आधीच्या कथेतलं एक वाक्य उद्धृत करते आणि पुढच्या कथेकडे जाते. एकटेपणा काही आजार नाही, त्याच्याशी मैत्री केली की सर्व सोपं होऊन जातं. हीच मैत्री कशी करूया यावर्षी पुढील गोष्ट, मैत्री एकटेपणाशी. तिने सांजेला तिला बाहेर पडताना बघून आईनं कुठं असं विचारलं. फिरायला, तिनंही तुटक उत्तर दिलं. एकटीच कुठे निघालीस? आईच्या पुटपुटण्याकडे तिनं थोडंसं दुर्लक्षच केलं आणि ती बाहेर पडली. घटस्फोटानंतर पहिल्यांदाच ती घराबाहेर पडत होती. समाजातल्या अनेक प्रश्नातल्या एका प्रश्नाला आपलं एकटीनं भिडणं आणि घटस्फोट हे उत्तर मिळवणं तिच्यासाठी खूप कठीण गेलं. परंतु सहन करणं किंवा जगणं यात तिनं निवडलं होतं. विचारांच्या नादात आपले पाय समुद्राकडे कसे वळले तिला कळलंच नाही. तिच्या मनात आलं, अजूनही आपण श्रीला विसरू शकलो नाही आणि म्हणूनच आपण पहिल्यांदा श्रीला जिथे भेटलो तिथेच येऊन बसलो. तिनं विचारांना बाजूला सारून आजूबाजूला बघितलं. समुद्रावर बच्चे कंपनी वाळूचे किल्ले करत होती. तरुण युगलं हातात हात घेऊन भावी स्वप्नांची भावी आयुष्याची स्वप्न बघत होती. तिच्या शेजारी बसलेल्या आजी तिच्याकडे बघून हसल्या आणि तिला आईची आठवण झाली. बाबांच्या मागं कष्टानं आपल्याला मोठं करणाऱ्या, आपल्या नवऱ्याची व्यसनं, सासरी होणारा जाच कळल्यानंतर आपल्या घरी आपल्याला घेऊन येणाऱ्या आईची आठवण आली तिला आणि तिचे डोळे भरून आले. हल्ली आई सारखी म्हणत असते, कशी राहशील एकटी, काळजी वाटते ग तुझी. तिच्या मनात आलं, घरी गेल्यावर आईला सांगायचं, तू घरोघरी जाऊन स्वयंपाकाची कामं करतेस, त्यावेळी आपण दोघी मिळून कॅटरिंगची सर्व्हिस सुरू करूया. आणि त्या विचारांनी अचानक तिला तिच्या एकटेपणाचा आधार वाटू लागला. डोळे पुसताना तिचं लक्ष शेजारच्या आजींकडे गेलं.
त्या तिच्याकडेच बघत होत्या. तिच्या चेहऱ्यावरचा गेलेला ताण बघून सगळं होईल चांगलं असं म्हणत तिच्या आधारानं त्या उठल्या आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवून हळूहळू चालायला लागल्या. तिचं लक्ष समोर समुद्राकडे गेलं. सूर्यास्त होत होता. तांबूस जांभळ्या रंगानं रंगलेली पश्चिमा नजरेला सुखावत होती. समुद्राची गाज कानावर पडत होती. ते संगीत मन प्रसन्न करत होते. तिला वाटलं आपण कुठं एकटे आहोत. ह्या रंगाची उधळण करणारा वेगळे वेगळे संगीत ऐकवणारा निसर्ग आहे की आपल्यासोबत. त्याच्यासारखंच सगळ्यात असूनही अलिप्त राहण्याचं कौशल्यही शिकू आणि आपण हळूहळू एकटेपणाला जोडून जाऊ. आता फक्त आपल्याला एकटेपणाशी मैत्री करायला शिकायचं आहे आणि ते आपल्याला अनुभव घेता घेता आपलं जगणं देखील शिकवेलच. सुटसुटीत छोटे आणि अत्यंत मार्मिक असं लेखन आहे. ते बोलायचं आहे यावर नाही. तुम्हाला तुमचे अनुभव तुमच्या जर काही त्याच्या अनुषंगाने तुम्हाला काही तुमचे अनुभव सांगायचे असेल आपण सांगू शकता. मला असं वाटलं ऐकता ऐकता की ही आता कथा इथे संपली तरी चालेल आणि खरंच तिथेच संपली. खरंच धन्यवाद. हा म्हणजे कथा लेखकाचा सुद्धा खरंच हे आहे की म्हणजे आता त्या कथेत राहिलंच असं म्हणजे असं बऱ्याचदा होत नाही. कधी कधी काही कथा अशा लांबतात आणि ते लांबलेल्या कथा वाईट नसतात. कलाटणी वगैरेमुळे कधी कधी कथेमध्ये रंजकता असते, ते वेगळा विषय. पण या कथेचा आता विशेष जाणवलं की आता खरंच म्हणजे विशेष म्हणजे खरंच ते आहे. तर पुढची कथा घेऊया. निसर्ग आणि आपली काही आधार देणारी माणसं जगण्याचं आणि लढा देण्याचं बळ आपल्याला देतच असतात. तर असं बळ देणारी ही पुढील गोष्ट. त्याचं नाव आहे मेकओव्हर. समोरच्या नवीन टॉवर मध्ये सामान उतरताना बघून मधुरा चाळीच्या गॅलरीत आली. पहिल्या मजल्यावर असलेल्या बाल्कनी समोर बोर्ड लावण्याचं काम सुरू होतं. दारं खिडक्या उघड्या असल्यामुळे सामानही तिथेच उतरताना दिसत होतं. मोहाच ब्युटी पार्लर. बोर्डावरचं नाव वाचून मधुरा आनंदी. अरे वा, मोहिनीनं काकूच्या जागेत पार्लर उघडलाय वाटतं. म्हणजे आता मोहाची रोज भेट देऊ. मधुरा करीतच होती. इतक्यात मोहा स्कूटरवरनं आली आणि समोर गॅलरीत उभ्या असलेल्या मधुराला बघून तिनं हात घातला. रस्ता क्रॉस करून आली आणि आज सुट्टी आहे ना, ये ना मग पार्लरमध्ये असं म्हटलं. येते ना थोड्या वेळानं म्हणून मधुरानं गॅलरीतूनच थोडंसं वाकून तिला सांगितलं. मोहाकडे बघताना मधुला वाटलं रेशमी केस सळसळणारी जीन्स टी शर्ट मधली मोहा आपल्यापेक्षा 10 वर्षांनी लहान दिसते आहे. खरं म्हणजे त्या एकाच वयाच्या आपण दोघी घट्ट मैत्रिणी मधुरा आणि मोहिनी. एकच शाळा, एकच कॉलेज, एवढंच नाही तर त्यांचा वाढदिवसही एकाच दिवशी. अनेकदा दोन्ही वाढदिवस एकाच घरी साजरे होत आणि त्यामुळेच त्या दोन्ही घरात जिव्हाळ्याचं नातं होतं. मोहाचं लग्न झाल्यावर मात्र ती गावातच पण थोडी दूर राहायला गेली. मोहाच्या लग्नानंतर थोड्याच दिवसात मधुराच्या आई वडिलांचा अचानक कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि मधुरावर इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात असलेल्या भावाची मंदारची आणि 10वीला असलेल्या छोट्या बहिणीची जबाबदारी येऊन पडली. मधुराला काय करावं काही कळत नव्हतं. तेव्हा मोहिनी तिच्याबरोबर अक्षरशः सावलीसारखी राहिली. मोहानं तिचे चुलत सासरे सानेसाहेबांशी बोलून मधुराच्या हुशारीबद्दल खात्री देऊन नोकरी मिळवून दिली होती. कंपनी मल्टीनॅशनल होती त्यामुळे मधुराला मोठी संधी मिळाली. मोहाचा स्वभाव असाच होता, धडाधीनं निर्णय घेणारा, तर मधुरा थोडीशी लाजरी बुजरी.
मधुरानं मात्र मोहाच्या प्रयत्नांना पूर्ण यश दिलं होतं. तिनं पुढच्या 12-13 वर्षात त्या विदेशी कंपनीत आपल्या हुशारीनं स्वतःचं स्थान निर्माण केलं. नोकरी सांभाळून तिनं PhD ही पूर्ण केलं. अर्थात साने काकांचं मार्गदर्शन होतंच. सानेंच्या निवृत्तीनंतर मधुराचंच नाव त्यांच्या जागी चर्चेलं जात होतं. मधल्या काळात मंदार इंजिनियर होऊन बंगलोरला सेटल झाला होता. तो स्वतःच्या विश्वात रमल्यामुळे इकडची पूर्ण जबाबदारी मधुरावर आली. छोटीनं शिक्षण पूर्ण करून प्रेमविवाह केला होता आणि सगळ्या जबाबदाऱ्यातून मुक्त झाल्यावर मधुराला मात्र आता खूप एकटं वाटत होतं. अशा वेळी मोहाजवळ असल्यामुळे ती थोडी खुश झाली होती. आता जवळ राहायला आल्यामुळे ती खुश झाली होती. घरातलं थोडंसं आवरून मधुरा पार्लरमध्ये गेली. या बाईसाहेब, किती दिवसांनी भेटताय? हल्ली फोनही नाही करत. मोहाची बडबड सुरूच होती. पण मधू पार्लरच्या इंटेरियरकडं, रंगसंगतीकडे बघून भारावून गेली होती. अगं, किती सुंदर सजवलं आहेस. मधू रिलॅक्स होत खुर्चीत बसत म्हणाली. हे बघ मधू, पुढच्या रविवारी पार्लरचं उद्घाटन आहे आणि माझी पहिली कस्टमर आहे मधुरा मोहिते. मोहा मधुराच्या गळ्यात हात टाकून म्हणाली. ए बाई, मी नाही हं, मी हे असलं काही नाही करणार. मधू हात जोडत म्हणाली. मी विचारत नाही, सांगतेय. मोहा हसत हसत म्हणाली. आठवतं आहे तुला, मी हा कोर्स करावा म्हणून बाबांना तूच समजावलं होतंस. त्यांना मी हा कोर्स करते आहे हे अजिबात आवडलं नव्हतं, पण तू माझ्यातर्फे शिक्षण न सोडता ती हा कोर्स पूर्ण करील असा विश्वास दिलास आणि त्यामुळेच लग्नानंतर ऍडव्हान्स कोर्स करून मी गेली 10 वर्ष घरात पार्लर चालवलं. माझ्या नवऱ्याची सुहासची कीर्तीची नोकरी, त्यामुळे तूच सुचवलंस की मी घरात पार्लरचं काम सुरू करावं. आईच्या जागेवर टॉवर होतो आहे हे कळलं तेव्हा मी माझी जुनी जागा विकून इथं आईच्या घरासमोरच घर बुक केलं आणि आईच्या घरात पार्लर सुरू करायचं ठरवलं. त्यामुळे आई माझ्याकडेच राहील आणि तसंही बाबा गेल्यापासून ती खूपच एकटी झाली होती आणि माझंही घराकडे लक्ष जाईल असा मी विचार केला. अगं, माहेरी एकुलती एक आणि तिकडे नवरा सतत फिरतीवर, त्यामुळे निर्णय माझे मलाच घ्यावे लागतात. मोहा बोलत होती आणि मधुरा तिच्याकडे अभिमानाने बघत होती. तिच्या निर्णयाचा आदर करणाऱ्या तिच्या नवऱ्याचंही मधुराला खूप कौतुक वाटलं. अचानक मोहानं डोळे मिचकावत म्हटलं, मधू, सदाशिव आहे का ग अजून तुझ्या ऑफिसमध्ये? तो कुठे आठवला तुला मध्येच? मधूनं चिडून विचारलं. चिडू नकस ग, पण तुला तेव्हा काकूबाई म्हणून नकार दिला होता ना त्यांना, ते आठवलं. जाऊ दे. मोहाने विषय संपवला. पण घरी जाताना मधूला मात्र त्या अपमानाची आठवण झाली. आता करिअरमध्ये सदाशिवला तिनं खूपच मागे टाकलं होतं. आता तो तिच्या आजूबाजूलाही फिरकत नव्हता. उद्घाटनाच्या आदल्या दिवशी मोहा खास मधूला बोलवायला आली. मधू, उद्या दिवसभर तू मला पार्लरमध्ये हवी आहेस. नक्की येणार. मधूनं तिचा हात हातात घेऊन खात्री दिली. मधू, तुला गंमत सांगू, उद्या संध्याकाळी आमचा टॉवर बांधणारा बिल्डरही येणार आहे. त्याला तुमच्या चाळीतल्या लोकांशी बोलायचंय. मी तुझी ओळख करून देईन. मधुरा हसायलाच लागली. चला, माझ्याबरोबर घराचाही मेकओव्हर होणार तर. तो रविवार मधुरासाठी बऱ्याच दिवसांनी वेगळ्याच आनंदात उजाडला. लवकर तयार होऊन ती पार्लरमध्ये पोहोचली. मोहा तिची वाटच बघत होती. मोहा डिझायनर साडीत खूप सुंदर दिसत होती. उद्घाटनाच्या तयारीसाठी सगळ्यांचीच धावपळ सुरू होती. काकूही खुश झाल्या होत्या. त्यांची लाडकी लेक त्यांच्या डोळ्यासमोर राहणार होती ना. मोहाचा नवराही खास ओपनिंगसाठी सुट्टी घेऊन आला होता. मोहानं उद्घाटन आपल्या आईच्या हस्ते केलं आणि मधुराला सन्मानानं खुर्चीवर बसून म्हटलं, ही माझी पहिली कस्टमर, माझी सर्वात जवळची मैत्रीण. सर्वांनी टाळ्या वाजवून त्या मैत्रीचं जणू कौतुकच केलं. त्यानंतरचे 3 तास मधुरासाठी स्वप्नवत होते. गेल्या कित्येक वर्षात तिनं स्वतःसाठी कधी एवढा वेळ दिलाच नव्हता. नखशिकांत होणारा बदल आरशात बघून तिचा विश्वासच बसत नव्हता. मोहा मधूनच येऊन मुलींना सूचना देत होती. पार्लरमधली वर्दळ वाढली होती. मधुराला ओळखणारी मंडळी तिला बघून आश्चर्यचकित होऊन मोहाचं कौतुक करत होती. मधुराला वाटलं, प्रत्येक स्त्रीला असा स्वतःसाठी वेळ देणं किती गरजेचं आहे. मोहानं तिला सुंदरसा ड्रेस भेट दिला आणि संध्याकाळी हाच घालून यायचं अशी लाडाची धमकीही दिली. मधुरा घरी आली आणि चाळीतल्या सगळ्यांनी तिचं हसून स्वागत केलं. शेजारच्या काकूंनी तर गालावरून बोटं मोडून तिची दृष्टच काढली. संध्याकाळी तयार होऊन मधुरा पार्लरमध्ये गेली तेव्हा सानेसाहेब आलेले होते. मधुराला बघून हसत हसत म्हणाले, मोहा, तू पार्लरच्या जाहिरातीसाठी फारच छान मॉडेल शोधली बरं का. मोहा लगेच म्हणाली, अहो, असा तर मी विचारही केला नव्हता काका. पण मधुरानं ज्या प्रकारे गेली 10-12 वर्ष जबाबदारीनं धाकट्या भावंडांची आयुष्य घडवली, स्वतःला सिद्ध केलं, त्याला माझ्यातर्फे ही कौतुकाची थाप होती. अगं, गंमत केली मी, साने काका म्हणाले.
मधुराकडे बघून म्हणाले, छान दिसतेस खूप. या बदलामुळे तुझ्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आत्मविश्वास दिसतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, दिसण्या इतकंच असणंही खूप महत्वाचं आहे. तुझी हुशारी, तुझं कर्तृत्व हे तुझ्या साधेपणातही होतच. तू कंपनीची भावी CEO आहेस, त्यासाठी मात्र या मेकओव्हरची तुला नक्कीच मदत होईल. तू एकटी राहू नयेस यासाठीही मी आता प्रयत्न करणारच आहे, पण त्याआधी तुमच्या चाळीचा मेकओव्हर करूया, मोहा त्या उत्साहात त्यांना अडवून म्हणाली. काका, तुम्ही माझे मार्गदर्शक गुरु आहात. तुम्ही बोललात ते सर्व मी लक्षात ठेवीन. मधुरा साने काकांच्या शब्दांनी भारावली आणि त्यांना नमस्कार केला. नंतर मोहाकडे बघून म्हणाली, मोहा, तुझ्या या मेकओव्हरनं आणि माझ्याजवळ राहायला येण्यानं माझा एकटेपणा नक्की गेला. वेगळा आत्मविश्वासही जाणवतो. मी तर सर्व स्त्रियांना सांगेन की स्वतःसाठी वेळ द्या. जबाबदारी सांभाळताना आपलं दिसणं आणि असणं दोन्ही महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा. याला कोणी जाहिरात म्हटलं तरी मला आवडेल. मधुरा काकांकडे बघून मिश्किलपणे म्हणाली. काकांनीही तिला हसून मोकळेपणानं दाद दिली. अशी ती आपली मधुरा. दिसत अशा प्रकारचा विचार या मला काही बोलायचं असेल तर आपण बोलू शकता. शेअर समथिंग. यतीन रायकर बोलतोय. छान सादरीकरण आहे, उत्तम, आणि कथा पण छान ऐकायला मिळत आहेत. छान वाटलं. विनोदजी पुढे जायचं का? हो. अच्छा. चांगलं असणं आणि दिसण्याबरोबरच चांगलं वागणं हातात हात घालून गेलं की जगणं कसं चांदणं होऊ शकतं हे सांगणारी पुढील कथा, जगणं झालं चांदणं. नवरात्र झाली की घराघरात दिवाळीची लगबग सुरू होते. यावेळी आमच्याकडे मात्र थोडा आराम होता, कारण 2च वर्षापूर्वी लग्न झालेल्या आमच्या लेकानं बायकोबरोबर म्हैसूरला दिवाळी करायची ठरवली होती. त्यामुळे ऐन दिवाळीत आम्ही दोघंच होतो. पार्ल्यातच सासू असलेल्या लेकीकडे नंदेचा दिवाळ सण होता, त्यामुळे या दिवाळीत मी खूप बिझी आहे, तेव्हा तुम्हीच माझ्याकडे जेव्हा जमेल तेव्हा या, असं सांगून ती मोकळी झाली. या पिढीचं एक बरं आहे, मनात येईल ते बोलून मोकळे होतात. हे बघ, तू धावपळीत असशील तेव्हा आम्ही तुझ्याकडे जमेल तशी चक्कर मारूच, पण तुम्ही मात्र सर्वजण दिवाळी नंतरच्या रविवारी जेवायला या, तोपर्यंत दादाही आलेला असेल. मीही तिला कळवून टाकलं. यांनी मला आपण दोघंच आहोत तर उगीच फराळाचं करत बसू नको, जेवणात नैवेद्यापुरतं विकत आणूया असं म्हणून खुश केलं. लग्नानंतरची पहिलीच दिवाळी होती की मला फराळाचा घाट घालायचा नव्हता, आणि अचानक यांच्या चुलत भावाचा कणकवलीहून फोन आला. दादा, तुम्ही दोघं दिवाळी तिथे येऊ शकाल का? आम्ही घरातल्या सगळ्यांनी दिवाळीला गोव्याला जायचं, हिच्या माहेरी जायचं ठरवलंय. गाडी देखील ठरवली. बाबांना सांभाळायला ठेवलेल्या सामंतांना मात्र खूप ताप आल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवलंय. तुम्ही आलात तर आम्हाला जाता येईल, जरा कळवाल? वडिलांच्या मृत्यूनंतर हे कणकवलीत काकांकडेच लहानाचे मोठे झाले असल्यामुळे ते नाही म्हणणं शक्यच नव्हतं, आणि काकांवर त्यांचं प्रेमही खूप होतं. तू येणार का, यांनी मला विचारलं. मला खास असं जावंसं वाटत नव्हतं, त्यामुळे मी हळूच विचारलं, नाही आले तर चालेल का? अगदी चालेल, आपला लेख नाही, त्यामुळे ड्रायव्हर गाडी आहेच, ती घेऊन जातो. बरोबर सोबतीला बर्व्याला नेतो. बहिणी गेल्यापासून फार एकटा झाला आहे. बर्वे यांचा अगदी जवळचा मित्र, खास मित्र. 6 महिन्यापूर्वी त्यांची बायको गेल्यामुळे ते फार एकटे झाले होते.
एकुलता एक मुलगा अमेरिकेत राहत असल्यामुळे लादलेल्या एकटेपणाशी जुळवून घेत होते. त्यांना दिवाळीच्या दिवसात गावाला न्यायची त्यांची कल्पना मला फार आवडली. मलाही आयुष्यात पहिल्यांदाच अशी मनाप्रमाणे दिवाळी साजरी करता येणार होती. मी नक्की येतो आहे, तुम्ही निघा, असा भावाला फोन करून हे धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी निघाले. बर्वे काकांचा उत्साह आणि आनंद डोळ्यात मावत नव्हता. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी येतो असं म्हणून ते दोघं निघाली आणि मी लगेच नंदिनीला फोन लावला. नंदिनी माझी सख्खी मामे बहीण. व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर असलेला नंदिनीचा अंधेरीला दवाखाना होता. दुर्दैवानं तरुणपणीच विधवा झालेली ती एकटीच राहत होती. व्यवसाय, त्याबद्दलचा अभ्यास, लिखाण यात तिनं स्वतःला छान व्यग्र करून ठेवलं होतं. नंदिनी माझ्या बहिणीपेक्षा मैत्रीणच अधिक होती. त्यामुळे माझा फोन बघितल्यानंतर म्हणाली, ऐन दिवाळीत फोन? स्वच्छता, फराळ, येणं जाणं, मुलं यात बुडालेल्या आमच्या बाईसाहेबांना रिकामटेकड्या लोकांची कशी काय आठवण झाली? चेष्टा पुरे हा. मी हसून बोलले खरी, पण तिचं म्हणणं खरंच होतं. लग्न झाल्यापासून मी संसारात सतत गुरफटलेलीच होते. लग्न झालं तेव्हा सासूबाई, एक घटस्फोटीत नणंद, 2 उपवर नंदा, इतकं मोठं कुटुंब होतं. दोन्ही नंदांची लग्न होईपर्यंत आमचाही संसार वाढला आणि मुलांचं करण्यात सगळ्या कुटुंबाचे व्यवहार सांभाळता सांभाळता 35 वर्ष कशी गेली हे कळलंच नाही. हे बघ नंदिनी, यावर्षी पहिल्यांदाच मी दिवाळीत एकटी आहे, तेव्हा पुढचे 4 दिवस तू माझ्याबरोबर असणार आहेस. मला हे मिळालेलं स्वातंत्र्य तुझ्या सोबतीनं अविस्मरणीय करायचंय. मी उत्साहानं बोलत होते, पण नंदिनी काहीच बोलत नव्हती. काय ग, तू आहेस ना इथं? काही प्रोग्राम आहे तुझा? मी थोडंसं चाचरत विचारलं. नाही नाही, माझा काही कार्यक्रम नाही, पण थोडंसं भरून आलं. आज यांना जाऊन इतकी वर्ष झाली, पण 3 भाऊ, दीर, नंदा कोणालाही मी दिवाळीत एकटी आहे याची जाणीव सुद्धा नसते. पुण्यात राहणारे दोन्ही भाऊ आळीपाळीनं भाऊबीजेला येऊन जातात. पण तू बोलल्यावर पहिलं मनात आलं की पुण्याला कळवून टाकायचं, यावर्षी नका येऊ, मी बिझी आहे. नंदिनी बोलत होती आणि मला वाटलं की बरं झालं मी हिला बोलवलं. काय? बोला बोला, काय करायचं? नंदिनी म्हणाली. मला केव्हापासून ना दिवाळी पहाटेचा कार्यक्रम एन्जॉय करायचा. यांना गाण्याची आवड नाही, त्यामुळे खूप इच्छा असूनही कधी जमलंच नाही. डन, मी पार्ल्यातलीच तिकीट काढते आणि गाडी घेऊन तुला घ्यायला येते. उत्तम प्लॅनिंग हा नंदिनीचा स्वभाव होता. आता एक कार्यक्रमानंतर मी तुला मस्त हॉटेलमध्ये जेवण देणार आणि आपण माझ्या घरी राहणार. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या गाडीनं आपण दोघी माझ्या आईकडे जाऊया. मामीकडे? चौलला? वा, मी आनंदाने अक्षरशः किंचाळले. अगं, हे मला कसं नाही सुचलं? पण पाडव्याच्या रात्री मात्र परत यायचं बरं का, कारण भाऊबीजेला मी वहिनीला बोलवलंय. दादाच्या आजारपणामुळे गेली 4-5 वर्ष ती कुठंच गेली नाही. मी यावेळी तिच्या सुनेला सांगितलं, एक दिवस सांभाळ दादाला, वहिनीला मी संध्याकाळपर्यंत पाठवेन. लग्नाच्या आधी आम्ही दिवाळीला नेहमी चौलला आजीकडे जायचो. जाम धमाल यायची. नंदिनी 3 भावांची एकुलती एक बहीण, एक भाऊ अमेरिकेत आणि 2 भाऊ पुण्यात. मामी एकटीच चौलला राहत होती. दिवाळी पहाट, मस्त जेवण, गप्पा, दिवस कसा संपला कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून आम्ही सकाळी 10 पर्यंत चौलला पोहोचलो. आम्हाला दोघींना बघून मामीच्या डोळ्यात अक्षरशः आनंदाश्रू आले. तिला काय करू आणि काय नको असं झालं. मी मामीची लाडकी होते, त्यामुळे भाकर तुकडा ओवाळताना तिच्या डोळ्यातलं आनंदाचं चांदणं अंगणभर पसरलं. दुपारी मोदकाचं जेवण झाल्यावर मस्त ताणून दिली. रात्री नंदिनीनं समुद्रावर जायचं ठरवलं, कारण आम्ही आलो म्हणून दुसऱ्या दिवशी मामीनं गावातल्या बायकांचं भोजन ठेवलं होतं. समुद्र किनाऱ्यावर चालतच जायचं ठरल्यावर मामीचं सुरू झालं, जास्त लांब नका जाऊ ग, अंधार आहे. आई, आता आम्ही म्हाताऱ्या झालो, काळजी कसली करतेस? नंदिनीने हसून सांगितलं. किनाऱ्याच्या दिशेनं चालायला लागल्यावर नंदिनी म्हणाली, समुद्र खरं म्हणजे एकट्यानं अनुभवायची जागा आहे. लाटांचं किनाऱ्यावरून परतणं आणि परतताना आपल्या पायाखालची वाळू सरकणं, प्रत्येक लाटेचा स्वतंत्र आवाज, स्वतंत्र रूप, तरीही सगळ्या एकत्र किनाऱ्यावर भेटून परतणार. ती बोलत होती, पण मी मात्र ते काळं निळं आभाळ, त्यात लुकलुकणाऱ्या चांदण्या बघून हरकून गेले होते. मनात आलं, प्रत्येकाला दिसणारं, जाणवणारं आभाळ वेगळं असू शकतं नाही. मला तरी आता ते एकटं वाटत होतं. न बोलता हवेतला गारवा, आजूबाजूचं चैतन्य अनुभवत आम्ही समुद्रावर पोहोचलो. दिवाळीमुळे बीचवर तुरळक गर्दी होती. समुद्राची गाज ऐकत वाळूत बसलो. समोर क्षितिजापर्यंत पसरलेल्या समुद्राकडे बघताना शांत वाटत होते. आम्ही दोघी काही न बोलता खूप काही बोलत होतो.
मामीकडून निघताना, अगं बायांनो, 3 दिवसात तुम्ही मला पुढच्या 300 दिवसांच्या आठवणी दिल्यात. या मामीच्या शब्दांना अगदी गहिवरून आलं. मीही जुन्या नव्या आठवणींचं चांदणं घेऊन परतत होते. भाऊबीजेचा दिवस बहिणीसाठी होता. जाताना ती म्हणाली, अगं आजारी असले तरी हे आहे, मुलगा सून आहे, नातवंड आहे, पण इतक्या भरलेल्या घरात मला नेहमी एकटं वाटायचं. पण आजच्या दिवसाची ऊर्जा मला पुन्हा नवी उमेद देऊन गेली. रात्री मी खिडकीत एकटीच उभी असताना सहज वर आभाळाकडे बघितलं आणि जाणवलं, अरे माझ्या खिडकीतून दिसणारं माझं आभाळ चांदण्यानं लगडलेलं आहे. आपले भावना आणि आपले विचार सापडत नाहीत गर्दीमध्ये बऱ्याचदा. कोणाला काही बोलायचं? हॅलो, हा चारुता बोलते. येस. हा, काही नाही, खूप अप्रतिम झालं. तिन्ही कथा खूप छान आहेत आणि मला आता शाळेत जेव्हा शेवटची कविता म्हणजे कथा सॉरी वाचत होती तेव्हा मला असं झालं, आभाळावरून सुरू होऊन परत आपण आभाळाकडे परत आलो. पहिली कथा आभाळ होती, असं बरोबर. करत 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 ते खूपच म्हणजे खूप छान गुंफल्यात कथा. म्हणजे आतापर्यंत वाचनाचा योग नाही आला, पण आज आता आईकडून ऐकण्याचा योग आला. छानच. वेगवेगळे पदर उलगडत जाते असं मलाही वाटतं. अजून कोणी? मला या सगळ्या कथा ऐकताना त्या दिसत होत्या. आमच्या लहानपणी एक गुब्बारे नावाची एक सिरियल लागायची हिंदीमध्ये. त्याच्यामध्ये अशा छोट्या छोट्या अशा छोट्या कथा, म्हणजे फक्त तेवढ्या एपिसोड पुरती फक्त ती कथा असायची. तर मला तसंच वाटतंय की ह्या सगळ्या कथांचं असं काहीतरी छान एक वेब सिरीज म्हणा की म्हणजे छोटे छोटे काहीतरी असं बनवता येईल मस्त. कारण त्यांनी म्हणजे फक्त म्हणजे कथा लिहिणारा वेगळा असतो, पटकथा लिहिणारा वेगळा असतो, संवाद लिहिणारा आणखीन वेगळा असतो. पण लेखिकेचं मला असं वाटतंय कौतुक की त्यांनी सगळंच उभं केलंय. म्हणजे त्यांनी संवाद पण लिहिलेत, त्यांनी ते वातावरण पण निर्माण केलंय, त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसतं. आणि खूप खूप छान आहे हे सगळं. म्हणजे याची खरं काहीतरी काहीतरी बनलं पाहिजे याचं. आपण लेखिकेला नक्की त्याचा आग्रह करू. तुम्ही नक्की सांगा त्यांना. अगदी अगदी. आणि खूप म्हणजे ताकदवान कथा आहेत एकदम, मनाला भिडणाऱ्या. म्हणजे असं उगाच काहीतरी नाहीये, नाही तर कितीतरी उगाच काहीतरी असणाऱ्या गोष्टींच्या पण वेब सिरीज आणि काय 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 बनतं. ह्याच्यामध्ये खूप भावनांना हात घालणाऱ्या म्हणजे सगळ्या कथा आहेत ह्या. अगदी. बोलूया आपण. बोलूया. हो. नवी उमेद देणारी थोडीशी ही ऊर्जा कातर वेळ जी असते त्या कातर वेळेवर मात करण्यासाठी नवीन होणाऱ्या सुंदर पहाटेची आठवण करून देते. तर पुढील कथा, तिचं नाव आहे कातर वेळ. देवकाकांच्या घरातून मराठी गाण्यांचे सूर आले आणि चाळीतल्या सगळ्यांना कळलं की आज 8 दिवसांनी काका संध्याकाळचे घरात आहेत. शेजारच्या मामींनी येऊन विचारलं सुद्धा, अरे देवदत्ता, बरी आहे का ती मीरा? घरी आणलं वाटतं. नाही म्हटलं, गेले 8 दिवस तू रोज तिच्यासाठी संध्याकाळचा हॉस्पिटलमध्ये सोबतीला जात होतास ना, म्हणून विचारलं. हो मामी, आता बरी आहे ती आणि काल रात्री घरी सुद्धा आली. देवदत्तानं हसत हसत म्हणली. येता का उद्या तिला भेटायला? देवकाकांनी विचारलं. अगं बाई, चालेल का तिला? फार शिष्ट आहे म्हणे ती, मामी हळूच बोलल्या. खरं म्हणजे चाळीसमोरच्या सोसायटीत देवदत्ताच्या मुलाचा ब्लॉक होता, त्यामुळे ते बहुतेक रोज सकाळी तिथे चालायला जात असत. तिथे त्यांचा एक समवयस्कांचा छान ग्रुपही झाला होता. सोसायटीत आणि चाळीत मात्र देवदत्त देवकाका म्हणून ओळखले जात होते. मीराही त्याच सोसायटीत राहत असल्यामुळे ती बागे सोसायटीतल्या बायकांसाठी योगाचे क्लास घेत असताना दिसायची. मॉडर्न विचारांची आणि तशीच राहणारी मीरा थोडीशी शिष्टच आहे असं सोसायटीतल्या सर्वांचंच मत होतं. तीही कोणाशी जास्त बोलत नसे. देवदत्तचं मात्र थोडंसं वेगळं होतं. त्यांच्या चाळीसमोर बांधल्या जाणाऱ्या सोसायटीत ब्लॉक घेण्याचं देवदत्तच्या मुलानं ठरवलं तेव्हा, पप्पा, आपण सगळे एकत्र राहायला हवं तर 3 बेडरूमचा ब्लॉक बुक करावा लागेल.
तुम्ही डाऊन पेमेंटसाठी थोडी मदत कराल का, अशी त्याने विनंती केली. स्मिताला म्हणजेच देवदत्ताच्या बायकोला हे अजिबात पटलं नव्हतं. ती लेकाला म्हणाली सुद्धा, अरे तुझ्या बजेटमध्ये येईल तेवढाच घे ना, सध्या तरी आम्ही दोघं इथेच चाळीत खुश आहोत, पण लेकाकडे राहायला मिळेल आणि दोन्ही नातींचा सहवासही मिळेल यासाठी ब्लॉकच्या डाऊन पेमेंटला देवदत्तनं चांगली मोठी रक्कम दिली. दुर्दैवानं बिल्डिंग पूर्ण व्हायच्या आधीच 4 दिवसांच्या तापानं स्मिताचा मृत्यू झाला. त्यानंतर नवीन घरी राहायला जाताना देवदत्ताला मुलगा म्हणाला, पप्पा तुम्ही येथे चाळीतच राहाल का, आम्ही दिवसभर घरी नसतोच, रात्री जेवायला येत जा आणि आपल्या चाळीचाही आता रिडेव्हलपमेंटसाठी विचार सुरू आहेच की. देवदत्ताला कळलं की आता स्मिता नाही तर आपण याच्या उपयोगाचे नाही, त्यामुळे आता आपण त्यांना त्यांच्या घरी नको आहोत. त्यानंतर मात्र देवदत्तनं मुलाच्या घरात पायही ठेवला नाही. हे सगळं सर्वांनाच माहीत असल्यामुळे हा विषय कधीच कुणी त्यांच्याकडे काढत नसे. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे मात्र ते सगळ्यांना हवे असे वाटायचे. याउलट घटस्फोटीत मीराचा मुलगा अमेरिकेत सेटल झालेला होता. एकट्या राहणाऱ्या मीराचा काहीतरी व्यवसाय असल्याची जुजबी माहिती सोसायटीतल्या मंडळींना होती. कुणाशीही जास्त संबंध नसलेल्या मीराकडे तिची एक मैत्रीण मात्र नेहमी येत जात असे. अचानक एक दिवस योगा सुरू असताना मीराला अस्वस्थ वाटू लागलं, छातीत दुखू लागलं. वॉक करून नुकत्याच बसलेल्या देवदत्तचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि तो धावतच तिच्याकडे गेला. तिला खूपच त्रास होत होता. सर्वांनी धावपळ करून तिला ऍडमिट केलं. सुदैवानं मायनर अटॅक होता आणि वेळेवर उपचारही मिळाले होते. हॉस्पिटलमध्ये सकाळचं जेवण, तिच्याजवळ बसण्याची जबाबदारी सोसायटीच्या मंडळींनी देवकाकांनी सांगितल्यानंतर घेतली होती. संध्याकाळी देवकाका असत आणि रात्री तिची मैत्रीण नंदिनी असायची. मीराला या सगळ्यांनी केलेल्या मदतीमुळे खूप ओशाळं वाटत होतं. तसे ती बोलूनही सारखं दाखवत होती. तिच्या जुन्या अनुभवामुळं कुणी तिच्या जास्त जवळ जात नव्हतं. मीरानं मुलाला अमेरिकेत कळवू नका असं म्हटल्यामुळे कुणी त्या भानगडीतही पडलं नाही. देवदत्तशी मात्र तिची छान गट्टी जमली होती. 8 दिवसांनी तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. महिनाभर तिने विश्रांती घेतलीच पाहिजे असं डॉक्टरांनी बजावून सांगितलं. त्यामुळे तो महिना देवदत्त रोज संध्याकाळी तिच्याकडे जात होता. तिला लागणारं सामान आणून देत होता. स्वयंपाकाला बाई असल्यानं कधी कधी तिथेच जेवत होता. त्यांच्यामुळे इतरही मंडळींचं तिथे जाणं येणं सुरू झालं. मीराशी बोलता बोलता कळत गेलं की आई वडिलांची ती एकुलती एक असलेल्या मीराचं लहानपण गिरगावात गेलं होतं. तिच्या वडिलांचं गिरगावात स्टीलच्या भांड्यांचं छोटंसं दुकान होतं. मीराचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच तिच्या वडिलांनी लग्न लावून दिलं. लग्नानंतर ती अंधेरीला राहायला गेली. दुर्दैवानं नवरा खूपच ऐदी व्यसनी निघाला. मीरानं कशी बशी 7-8 वर्ष काढली. त्यातच तिला एक मुलगा झाला. मीराच्या वडिलांनी त्यांचं दुकान त्याच्या नावावर करावं यासाठी मीराला तिचा नवरा अतिशय त्रास देऊ लागला. नाईलाजानं शेवटी तिने घटस्फोट घेतला. तोपर्यंत आई वडीलही गिरगावची जागा विकून या सोसायटीत अंधेरीला राहायला आले होते. मीरानं दुकानाकडे बघायला सुरुवातही केली होती. तिचा मुलगा शिकून अमेरिकेला गेला आणि तिनं गिरगावातलं दुकानही विकून टाकलं. एकंदरच एकटेपणा, दुकान विकल्यामुळे आलेलं रिकामपण, घटस्फोट घेतल्यापासून स्वतःला सगळ्यांपासून दूर ठेवणं या सर्वांचा तिला त्रास झाला होता आणि हा अटॅक त्यामुळेच आला असावा असं ती सहज म्हणाली होती. तेव्हा देवदत्त तिला म्हणाला होता, आयुष्याच्या या कातरवेळी जोडीदार बरोबर नसेल तर अशीच घुसमट होते. आपण स्वतःला आपल्या आवडत्या छंदात, कामात, मित्रमैत्रिणींमध्ये इतकं व्यस्त ठेवायचे की एकटं वाटूच द्यायचं. मला माहित आहे हे सांगणं सोपं आहे, पण प्रयत्न तरी मनापासून करायचा. मीरानंही हसून नक्की प्रयत्न करेल असं म्हणते. एके दिवशी मीराच्या घरी सोसायटीच्या मंडळींचा पत्ते गप्पांचा फड रंगला असताना अचानक देवदत्ताचा मुलगा तिथे आला. सर्वांसमोर थोड्याशा रागाच्या स्वरात देवदत्ताला म्हणाला, पप्पा तुम्ही सारखे इथे येता, जेवता, कधी कधी रात्री राहता, लोक हल्ली बोलायला लागले आहेत. देवदत्तनं शांतपणे विचारलं, कोण बोललं, त्याचं नाव तरी सांग. तसं नाव नाही सांगता यायचं, पण मलाच नाही आवडत, तो गडबडून गेला. असं स्पष्ट सांगणार आहे, कारण मी इथे का येतो, काय करतो हे सोसायटीच्या मंडळींना, चाळीतल्या सगळ्यांना माहीत आहे. तेही सगळे आमच्याबरोबर गाणी ऐकायला, पत्ते खेळायला येतच असतात. तेव्हा तू मला कोणाचीही भीती घालू नकोस. आणि माझ्याबद्दल विचारणाऱ्यांना हेही सांग की माझ्या पप्पांनी माझ्या घरी वास्तुशांतीनंतर पाय सुद्धा ठेवलेला नाही. तेव्हा बेटा, मी कुठं राहायचं हे तू ठरवलंस, पण आता मी कसं जगायचं ते ठरवू नकोस. देवदत्तने विषय संपवला होता. मुलगा थोडासा तणतणतच निघून गेला.
सगळे स्तब्ध झाले होते. मीरा म्हणाली, माझ्यामुळे तुम्हाला उगीच ऐकायला लागलं. अजिबात नाही, उलट मलाच तुझ्यामुळे त्याला सणसणीत ऐकवायला मिळालं. देवदत्त अगदी खुशीत होता. काही दिवसांनी मीराचा मुलगा मनीष आला. आईच्या आजारपणाचं कळल्यानंतर तो 2 महिन्यांसाठी आला होता. मनीषच्या सहवासात असताना तो खूपच मनमोकळ्या स्वभावाचा आणि विचारांचा पक्का असल्याचं देवदत्ताला जाणवलं. कारण तो आला तेव्हा देवदत्ताच्या मुलाच्या अनुभवामुळे सर्वजण जरा घाबरत येत होते. मनीषनं इतक्या मोकळेपणानं सगळ्यांशी बोलायला सुरुवात केली, त्यामुळे पुन्हा सगळी धमाल मीराच्या घरात सुरू झाली आणि मनीषही त्यात मनापासून सामील झाला. नंतर मनीषनं आईच्या आजारपणात मदत केलेल्या ग्रुपची थँक्स गिव्हिंगची एक पार्टी पिकनिक अरेंज केली. दुपारच्या जेवणानंतर चाळीतल्या मामी म्हणाला, मनीष, बरं केलंस हो आमची ट्रिप काढून, कारण आता आमच्या चाळीच्या ठिकाणी टॉवर बनणार आहे, त्यामुळे सगळे जण विखुरले जाणार आहे. पण मला खरी काळजी ना देवदत्तची वाटते, कारण नवीन जागा तयार होईपर्यंत बिल्डर देईल तिथं सर्वांनाच जावं लागेल. लांब जागा दिली तर देवदत्त एकटा होईल, कारण तो काही मुलाकडे नाही जायचा. मामींच्या बोलण्यानंतर मनीष बोलायला उभा राहिला. माझ्या आईच्या आजारपणात तुम्ही सर्वांनी जी मदत केली त्यासाठी खरंच मनापासून आभार. आणि आभार त्या आजाराचे देखील, कारण आम्हाला बाबा सोडून गेला तेव्हापासून माझ्या आईनं जगाशी ठेवायच्या संबंधाचा दरवाजा इतका घट्ट बंद करून घेतला की ती कोणाशी बोलत नव्हती. तुम्हा सर्वांमुळे तिला अनेक वर्षांनी मोकळेपणानं हसताना गप्पा मारताना मी बघतोय आणि त्यामुळे मी खरंच खूप रिलॅक्स झालोय. मी अमेरिकन मुलीशी लग्न केलं, त्यामुळे तिथेच स्थायिक व्हायचं ठरवलं, पण आईची फार काळजी वाटायची. आज तिला इतकं छान ग्रुप मिळालाय हे मी बघतोय आणि हे मिरॅकल देवदत्त अंकलनी केलं हेही मला आईनं सांगितलं. देवदत्त अंकल, तुम्हाला चाळीतली खोली सोडावी लागेल तेव्हा बिनदिक्कत सामान घेऊन आमच्या घरी राहायला या, मला खूप आवडेल. लग्नाशिवाय असं दोघांनी एकटंच राहायचं कसं राहायचं? मामीने त्याचं बोलणं मध्येच तोडलं. त्यांना काही समजलं नाही. मामी, या वयात आता रिलेशन्सना कोणतंच लेबल नाही लावायचं, मनीष सततच म्हणाला. त्या दोघांची फ्रेंडशिप इतकी क्लीन आणि ट्रान्सपरंट आहे की मला नाही वाटत त्यांच्या एकत्र राहण्यानं कोणाला प्रॉब्लेम असेल. कुणाला असेलच तर त्यांना आयुष्याच्या संध्याकाळचं एकटे पण अनुभवलं नसेल आणि म्हणून तो तसा विचार करतोय असं आपण समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. मामीनी न कळून इकडे तिकडे बघितलं. मीरा मात्र गहिवरून गेली. बाळा, खूप अभिमान वाटतोय रे तुझा. तुला एकट्यानं वाढवताना सारखं वाटायचं मी कुठे कमी तर नाही ना पडणार. पुढं ती बोलूच शकली नाही. देवदत्त उठून थोडासा दूर एकटाच जाऊन बसला. नंदिनी, मीराची मैत्रीण, उठली आणि मीराच्या जवळ येऊन मामींना म्हणाली, खरं आहे मामी, मनीष म्हणतो तशी आपली सर्वांची मैत्री संबंध इतकी स्वच्छ आणि पारदर्शक आहे की या नात्यांना काही नाव द्यायची गरजच नाही. बघता बघता संध्याकाळ झाली. रंगात आलेल्या गाण्याच्या भंड्या मनीषने थांबवल्या आणि म्हणाला, चला संध्याकाळ झाली. अरे, देवदत्त अंकल कुठे आहेत? सोसायटीचे सावंत म्हणाले. तो देवदत्ताच्या जवळ येऊन खांद्यावर हात ठेवून म्हणाला, आंटीची आठवण आली ना? देवदत्तानं मान वळवली आणि डोळ्यातलं पाणी पुसण्याचा प्रयत्न केला, पण मनीषला बघून त्याला अश्रू आवरेना. मागून आलेल्या मामी, खरं आहे रे बाबा, दिवे लागणीची ही कातर वेळ गेलेल्या जवळच्यांची आठवण व्याकुळ करते, असं गहीवरून म्हणाले. अरे, पण नंतर येणारी सुंदर पहाट नवीन सुरुवात करून देते ना. उद्या तर व्हॅलेंटाईन डे आहे. तुम्ही सर्व तर एकमेकांचे व्हॅलेंटाईनच आहात, मनीष हसत हसत म्हणाला. पण त्यासाठी आधी घरी जाऊन झोपायला हवं ना अंकल. मामी आणि देवदत्त दोघांनाही हसू आवरेना. वातावरणातला ताण गेला होता. मनीष देवदत्तला घेऊन गेला. मीरानं खिडकी बाहेर पाहिलं तर कातर वेळचा मंद पिवळ्या प्रभेचा प्रवास प्रसन्न केशरी पहाटेकडे सुरू झाला होता. सगळेच बहुधा ती कथाच इतकी सगळ्या भावस्पर्शी आहेत की सगळे बहुधा भारावून गेले आहेत. फक्त मला एक असं वाटतं की मी खरंच ती तुमच्यापर्यंत जितकी छान लिहिली आहे तितकी पोहोचवू शकते की नाही. कारण सुरुवातीला जेव्हा म्हणजे आज या जे प्रारूप कसं असेल याबद्दल आपलं जे मनोगत विनोदजींनी टाकलं होतं
त्याच्यात फारच तारीफ केली होती माझ्या बद्दल. आणि मग मला खूप दडपण आलं की खरंच ही जे काय यांनी म्हटलंय त्याला आपण कुठेतरी त्याच्या जवळपास पोहोचू शकू की नाही. पण त्याच वेळी हे ठरवलं की आपल्याला जेवढा करता येईल तेवढा प्रयत्न आपण नक्की करूया. आणि निदान प्रयत्न थोडा अंशी जरी सफल झाला तरी या सगळ्यांचं चीज झालं असं मला वाटेल. असं म्हणून मी या कार्यक्रमाला आपल्या समोर आलेली आहे. नाही, खूपच छान होत. नमस्कार मॅडम. कथा तर खूपच छान होत्या, पण त्याच्यामधली जी लिंक होती ना ती पण मला खूप आवडली, की प्रत्येक कथेच्या शेवटी जे वाक्य असायचं त्यातून तुम्ही पुढची कथा सुरू करायची. ते खूपच छान वाटलं. म्हणजे साधारण असा प्रयत्न केलाय की पहिल्या कथेतनं दुसऱ्या कथेकडे जाताना आपण त्याचा काही धागा घेऊन जाऊ शकू का, असा थोडा प्रयत्न केला आहे. जाऊया पुढच्या कथेकडे. कोणाला काही बोलायचं? सुंदर उगवणाऱ्या पहाटेकडे दुर्लक्ष केलं तर किती किती आनंदांना आपण मुकत असतो आणि मग मनी फक्त खंत दाटून राहते. हे सांगणारी पुढील कथा खंत. नाशिकच्या आमच्या 15 बंगल्याच्या कॉलनीत आमचा बंगला गेट समोर असल्यामुळं कॉलनीच्या मध्यावर आहे. आमच्या बंगल्याच्या डावीकडे वैद्यांचा आणि उजवीकडे सावंतांचा बंगला आहे. आम्ही तीनही बिराडं सर्वात जुनी. बाकीच्या बंगल्यांची खरेदी विक्री भाड्यानं देणं असं सुरूच असतं. आमच्या तिघांच्याही सासऱ्यांनी बांधलेले हे बंगले आहेत, त्यामुळे आमच्या तिन्ही कुटुंबात एक चांगलं नातं जिव्हाळा आहे. तसे आम्हा तिघींचे संसार वर्षभरात मागे पुढे सुरू झालेले आहेत. सावंत काका आणि काकू, त्यांचे 2 मुलगे, 1 मुलगी असं मोठं कुटुंब आहे. काकू खूपच साध्या आणि भाबड्या. सावंतांकडे सर्वच जण उच्च शिक्षित होते तरीही खूप साधे. घरातलं वातावरणही आनंदी. आता तर 2 सुना आल्या आहेत. मोठी घरातच शिकवण्या घेते आणि धाकटी नोकरी करणारी आहे. मोठ्या लेकीचं लग्न होऊन ती मुंबईत राहते आहे. काकांनी निवृत्त झाल्यावर स्वतःला सोसायटीच्या घरातल्या कामात व्यग्र करून घेतलाय. सोसायटीच्या आणि घरातल्या कामात व्यग्र करून घेतलाय. त्याच्या अगदी उलट म्हणजे वैद्यवहिनी. थोड्याशा शिष्ट, स्वतःला शिस्तशीर समजणारे. त्यांच्या अशा स्वभावामुळे थोडेसे अबोल असलेले वैद्य काका आणि थोडासा उशिरा झालेला त्यांचा मुलगा उन्मेष त्याच्या आईचा इतका लाडका की आमची मुलं त्याला त्याच्या मागे ममाज बॉय म्हणून चिडवतात. त्यांच्या लग्नाच्या वेळी शिक्षिका असलेली वैद्यवहिनी सध्या शाळेच्या प्रिन्सिपॉल आहेत. स्वतःच्या या कर्तृत्वाचा त्यांना फार अभिमान आहे. खरं म्हणजे वैद्य काकांचे वडील जवळच असलेल्या मंदिरात पुजारी होते. त्यांचं देवळाजवळ पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू आणि खेळणी असं दुकान पण. आता सुद्धा वैद्य काका तेच दुकान सांभाळतात आणि हा बंगला सावंत आणि माझे सासरे यांनी थोडी मदत, थोडा मैत्रीतला आग्रह करून घ्यायला लावला होता. वैद्य काकांना त्याची पूर्ण जाणीव आहे, पण वहिनींना मात्र ही आठवण, हा उल्लेख आवडत नाही. माझे सासरे त्यावेळेचे नामांकित वैद्य होते. आमच्या घरात तोच वारसा पुढे चालत आहे. माझ्या यजमानांचा जवळच दवाखाना आहे आणि आता मुलगा सून स्वतःचं हॉस्पिटल काढण्याच्या तयारीत आहे. मुलगी प्रिया मात्र मीडियामध्ये आहे. महत्वाचं म्हणजे ती वैद्यवहिनींची फार लाडकी आहे. अशा या आमच्या तिन्ही कुटुंबातील 6 मुलांचा एक छानसा ग्रुप आहे. सण उत्सव एकत्र साजरे करण्यात या ग्रुपचा मोठा हात असतो. हल्ली मात्र वैद्यवहिनी थोड्याशा काळजीत होत्या. त्यांच्या देखण्या कॉम्प्युटर इंजिनियर असलेल्या उमेशचं त्यांना लग्न करायचं होतं. नुकतीच त्याला नाशिकमध्येच नोकरीही मिळाली होती. बहिणींच्या नशिबानं त्यांच्याच ओळखीनं आलेल्या पहिल्या स्थळाला दोन्हीकडून होकार आला. खरं सांगायचं तर रश्मी होतीच तशी, एखाद्या स्वच्छ पाण्याच्या झऱ्यासारखी खळखळून वाहणारी. आमच्या मुलांनी उन्मेषला घरी बोलवून म्हटलं सुद्धा, लग्न तुला करायचं आहे. तेव्हा आई म्हणते म्हणून होकार नको देऊ. परंतु रश्मी प्रेमात पडावी अशीच होती आणि उन्मेष अक्षरशः तिच्या प्रेमातच पडला होता. फॅशन डिझायनर असलेली रश्मी देखील उन्मेषवर भाळली आहे हेही जाणवत होते. आम्हा सर्वांना मात्र या परस्पर विरोधी स्वभावांच्या दोन्ही सासवासुना कसं निभावतील अशी काळजी वाटत होती. पण तिला निवडलं होतं वहिनींनीच, त्यामुळे त्या सांभाळून घेतील अशी आशाही होती. माझ्या लेकीनं तिला वहिनींच्या शिस्तीबद्दल बोलता बोलता कल्पनाही दिली होती. लग्नाच्या पहिल्या रात्री रश्मीनं उन्मेषला सरप्राईज गिफ्ट द्यायचं ठरवलं आणि नाशिकमधल्या ताज हॉटेलचं बुकिंग केलं होतं.
आणि बहिणींनी आमच्या घरातली बेडरूम सजवली होती. गृहप्रवेश झाल्यावर तिनं उन्मेषच्या हातात ती बुकिंगची रिसीट ठेवली आणि पहिल्याच दिवशी रिसीटवरची रक्कम बघून बहिणींना माघार घ्यावी लागली होती. पण त्यांचा संताप सर्वांनाच जाणवत होता. मुलं त्यांना सोडायला गेली, पण ठिणगी पडल्याचं जाणवत होतं. त्यानंतर रश्मीची मुंबईला फेरी झाली आणि 15च दिवसांनी रश्मी ओट्याजवळ मागचा आवरत होती. तिथंच काम करणाऱ्या बाईला तिनं सहज उरलेला आमटी भात खायला दिला. बाई सहज म्हणाली, पहिल्यांदाच मी तुमच्याकडे जेवते आहे. अगं, माझी आई तर आमच्या मावशीनं रोज तिच्या बरोबर जेवायला देते, रश्मी म्हणत होती आणि बहिणींनी ते ऐकलं. हे बघ, आम्ही शिळं खातो, अन्नाचं हे असलं वाटप इथे नाही चालणार. बाईंनी कसाबसा तो भात खाल्ला आणि त्या पळाल्या. संतापानं रश्मी आमच्याकडे आली. मी तिला समजावलं, पण कळत होतं हे काही बरोबर होत नाहीये. दुसऱ्याच दिवशी वहिनींकडे देवळाच्या विश्वंताची मीटिंग होती. वर्षातून अशा 2-3 मीटिंगा त्यांच्या घरी होत असत. ती एक पद्धत होती. आम्हा दोघांना वहिनी मीटिंगला आवर्जून बोलवत. सावंत काकू इतक्या भाबड्या की मीटिंग आहे कळलं की लगेच आवर्जून मदतीला यायच्या आणि सगळी तयारी झाली की घरी जायच्या. त्यांना वहिनींनी कधीच थांबवलं नाही. यावेळी उन्मेषच्या लग्नानंतरची पहिलीच मीटिंग होती, म्हणून बेत जरा खास होता. सर्व तयारी झाल्यानंतर काकू आवरून निघाल्या आणि रश्मी म्हणाली, थांबा ना काकू, हे बघ मीटिंगला त्या कधी थांबत नाही, तू यात पडू नकोस, जाऊ दे त्यांना. बहिणी म्हणाल्या. आदल्या दिवशीचा अपमान न विसरलेली रश्मी, चला काकू मीही येते तुमच्या बरोबर, असे म्हणून निघून गेले. सगळं इतकं पटकन घडलं की कोणाला काही बोलताच आलं नाही. बाहेर मंडळी यायला सुरुवात झाली होती आणि वहिनींना आलेल्या सर्वांना नवीन सुनेला जरा बरं नाही म्हणून झोपली आहे असं खोटं बोलावं लागत होतं. संध्याकाळी उन्मेष तिला घ्यायला सावंतांकडे गेला, पण इतके दिवस काका काकूंनी सांभाळलेले संबंध मुलांना कळल्यामुळे चांगलेच ताडले गेले होते. उन्मेषनं कसं आणि काय समजवलं कळलं नाही, पण घरात शांतता होती. वैद्य काका मात्र या प्रकारानं खूप अस्वस्थ झाले होते. त्यांनी त्यांना, डॉक्टर साहेब तुम्ही जरा उन्मेषशी बोला ना, अशी ह्यांना विनंती केली. यांनीही गांभीर्य ओळखून उन्मेषला बोलवलं, थोडं समजावलं, तिला बाहेर घेऊन फिरायला जात जा. त्यावर तो म्हणाला, काका आम्ही दर रविवारी बाहेर जेवायला जातोस की. अरे वेड्या, तू आईलाही घेऊन जातोस, तिला एकटीला नेत जा अधूनमधून. अजून तुम्ही हनुमानलाही गेला नाही. हे अगदी आमच्या मनातलं बोलत होते. जाणार आहे दिवाळीनंतर, मी रजा टाकली आहे, उन्मेष म्हणाला. ठीक आहे, मी काय बोललो ते लक्षात ठेव आणि घरातल्या सर्वांना सांभाळून घ्यायची जबाबदारी तुझी आहे हे ध्यानात ठेव. तुझे बाबा सर्व गोष्टींमुळे अस्वस्थ झाले आहेत, असं म्हणून त्यांनी विषय संपवला. नंतर सणवार, बाहेर फिरायला जाणं यात बरे दिवस गेले. एक दिवस जेवताना रश्मीनं वैद्य काकांना अगदी सहज विचारलं, मी तुमच्या दुकानात माझे डिझायनर ड्रेसेस ठेवू? आनंदानं वैद्य काका म्हणाले, अगं नक्की ठेव, मीही आता कंटाळलो आहे दुकान चालव. मी माझा सगळा माल संपवतो, तोपर्यंत तू तयारीला लाग. बहिणींना विचारात न घेता इतकी मोठी गोष्ट ठरते आहे हे त्यांना सहनच नाही झालं. हे पहा, मंदिराजवळ आपली सून कपडे विकते आहे, मला अजिबात चालणार नाही. बहिणींनी रश्मीला जोरदार विरोध केला होता. एवढीच हौस असेल तुझा व्यवसाय सुरू कर. शक्य नाही, मी सतत तुमच्याबरोबर घरात बसणं शक्यच नाही. रश्मीनं थोडंसं उगाचच सांगितलं होतं असं आम्हालाही वाटत होतं. तिने हे सगळं सांगितलं तेव्हा आम्ही त्या म्हणताय तर घरात सुरू कर असं तिलाही सांगून बघितलं. पण मला आता सारखं एकट्यानं लढायचा कंटाळा आला आहे असं म्हणून रश्मीनं माझं बोलणंच संपवलं. पण मनात आलं की किती पटकन हिनं हार मानली. थोडं सहन करायला हवं का? परत वाटलं का सहन करायचं. मनातून मात्र मी तिच्याच बाजूची होते. उन्मेष थोडासा आईच्या बाजूने होता. पुढचे 8-10 दिवस त्यांचं घर धुमसत असल्याचं जाणवलं. अचानक एक दिवस तिचे आई वडील येऊन तिला मुंबईला घेऊन गेले. काय झालं कळलंच नाही. जाताना आम्हाला रस्त्यावरूनच ती बाय करून गेली. उन्मेष आम्हाला टाळतोय हे कळत होतं. वैद्य काकांनी मात्र हे सगळं खूप मनाला लावून घेतलं आणि 2 महिन्यात ते हार्ट अटॅकनं गेले. ते गेल्याचं कळल्यावर रश्मी आई वडिलांबरोबर भेटायला आली. मी नेमकी तिथेच होते. उन्मेषही घरात होता. आल्यावर सगळेजण जुजबी बोलले. रश्मीची आई बहिणींजवळ बसून सांत्वनाचे 2 शब्द बोलली. बहिणींनाही रडू आवडलं नाही. मी उन्मेषला थांब म्हण अशी रश्मीला थांब म्हण अशी खूण करत होते. तो देखील हो अशी मान हलवत होता. पण 2च दिवसापूर्वी वडील गेल्यामुळे असेल किंवा ताणामुळे असेल तो बोलू नाही शकला. तासाभरात ती तिघही निघाली. रश्मीच्या बाबांनी हात जोडून निरोप घेतला.
तिथं मी भेटल्यामुळे ती मंडळी सावंतांकडे गेली. हे नंतर मला सावंत काकूंकडून कळलं. काकूंनी त्यांना आग्रहाने जेवायला घालूनच पाठवलं होतं. पोरगी राहिली असती हो थोडं, राहा म्हटलं असतं तर. काकूंनी डोळ्याला पदरला. तिच्या आई वडिलांना काय झालं होतं जरा बोलायला. काकूंचा मुलगा थोडासा हळवा होऊन म्हणाला, काकांचं निधन, रश्मीचं माहेरी जाणं, त्यामुळे आम्ही सगळेच खूप अपसेट झालो होतो. कुणी कोणाला आणि काय समजवायचं तेच कळत नव्हतं. रश्मीचं जाणं हुरहुर लावून गेलं होतं. प्रत्येकानं एक पाऊल मागे पुढे घेतलं असतं तर हा घटस्फोट नक्की कळला असता. ही रुखरुख मात्र कायमच सर्वांच्या मनात राहील. चिता याच्यावर, कारण चटका लावून जाणारी कथा. स्टोरी खूपच होती. मी शेवटचं थोडं ऐकलं, नेट कनेक्शन असल्यामुळे. मी डॉक्टर चारू मित्रा बोलतेय. धन्यवाद चारूजी. एकदा वृंदाताईंचं सादरीकरण खूपच इमोशनल, तुमचे प्रत्येक कॅरेक्टरचे आवाजचे उतार चढाव खूप सुंदर होते. डॉक्टर शेवटचं म्हणजे काही गोव्याहून आपल्या इथे कार्यक्रमाला आलेले आहेत. होय, थोडा उशीर झाला जॉईन करायला. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे इथे थोडा. सरकूया पुढे आपण. आणि घड्याळ पुस्तक तुम्ही मला गिफ्ट केले त्यामुळे आपल्या अजून होय होय 2-3 कथा आपण सादर, तर आपण पुढे जाऊया. वेळीच अनेक गोष्टी बोलल्या गेल्या आणि प्रत्येकानंच एखादं पाऊल मागे घेतलं तर एखादा स्वल्पविराम दिला तर जगणं सोपं होऊन जातं. हे आपल्या पुढे मांडणारी गोष्ट आता सादर करते. नाव आहे स्वल्पविराम. आजोबांना असं चिडलेलं राधानं कधीच पाहिलं नव्हतं. चिडण्यापेक्षा त्यांची चिडचिड होत होती हेही जाणवत होतं. त्यांची जुनी गाणी गुणगुणत आजीला चिडवणं, स्वयंपाकघरात आजीच्या मागे मदतीच्या नावाखाली लुडबुड करणं सगळंच थांबलं होतं. आजोबा म्हणजे घरातलं चैतन्य होतं. राधाला आठवलं, आता गौरीताई सासरी गेली असली आणि अभिदादा शिक्षणासाठी पुण्याला गेला असला तरी त्या तिघांचे आजोबा हे जवळचेच मित्र होते. पण गेल्या वर्षी गणपती झाल्या त्यांचा बंगला आणि बंगल्यामागचा प्लॉट विकासासाठी बिल्डरला दिला तेव्हाच असं नक्की झालं होतं की त्यांचा बंगला पुढं आणि मागच्या असलेल्या जागेत बिल्डिंग. पण त्यांचा बंगला आधी आणि बिल्डिंग नंतर बांधायचं मुख्य कारण म्हणजे गणपती नवीन घरी येणार होते असा आजोबांचा हट्टच होता. कारण त्या जागेवर सर्वप्रथम त्यांच्या पणजोबांचा वाडा होता. नंतर तिथं त्यांच्या आजोबांनी बंगला बांधला आणि आता हा नवीन पिढीच्या सोयी सुविधा जाणून बांधला जाणारा बंगला. पिढ्यानपिढ्यांचा गणपती तिथेच आणला गेला पाहिजे असा आजोबांचा आग्रहच होता. पुन्हा बिल्डरनं तात्पुरती वर्षभरासाठी दिलेली जागा पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरचे छोटे ब्लॉक होते. तिथे गणपती आणणं जिकरीचं जाणार होतं. गेले वर्षभर काम खूप पटापटा झालं होतं. पण पावसाळा सुरू झाला आणि काही ना काहीतरी कारणामुळे काम रखडायला लागलं. बिल्डरनं मागच्या बाजूच्या बिल्डिंगचं कामही सुरू केलं होतं. तिथं खूप लोखंड सिमेंटचा पसारा पडला होता. त्यामुळे राधाच्या बाबांना कळलं की गणपतीपर्यंत बंगला होणं शक्य नाही. पण आजोबांना हे सांगायचं कसं? त्यासाठी त्यांनी राधाच्या आई आणि आजीला सांगून नारळी पौर्णिमेला आजोबांच्या धाकट्या भावाला म्हणजे सदाकाकाला आणि बहीण माई आत्याला जेवायला बोलवलं. राधाला या सगळ्या लपवालवीची भारी मजा वाटत होती. तिला वाटलं आजोबा तर किती समजूतदार आहे, ही मंडळी उगाच घाबरतायत. तिला आठवलं ती गेल्या वर्षी ऐन 12वीच्या परीक्षेच्या वेळी खूप आजारी झाली. तेव्हा आई खूप अपसेट झाली होती आणि ती परीक्षेला बसूच शकली नाही. तेव्हा आजोबा किती छान बोलले होते, अगं हा तिच्या आयुष्यातला स्वल्पविराम आहे असं समज, काही आभाळ कोसळलं नाही. वेगळा पर्याय मिळणार असेल म्हणून ती आजारी पडली असं समज. एका वर्षाच्या स्वल्पविरामानं ती त्या काळात करिअर बद्दलच्या पर्यायांचा विचार करेल. ते 100% खरं ठरलं होतं. तिनं वर्षभरासाठी लावलेला ॲनिमेशनचा क्लास तिला खूप इंटरेस्टिंग वाटत होता. आजोबा हा सलग विराम काय आहे असं आपण विचारल्यावर ते म्हणाले होते कॉमा, आणि त्यांनी मराठीतला उच्चार नीट करून दाखविला होता, स्वल्पविराम. त्यानंतर लग्नाला बरंच वर्ष झालेली ताई अचानक बॅग घेऊन घरी आली
आणि पुन्हा एकदा आई आणि आजी काळजी करू लागल्या होत्या. ताई तर अगदी सहजच आले म्हणत होती. आजोबांनी आई आणि आजीला ताई बाहेर गेली असताना सांगितलं, शांत राहा, ती 4 दिवसात परत जाईल, नाही तर तिचा नवरा तिला घ्यायला येईल. काही गंभीर कारण असेल तर त्यांचा फोन येईल, राहू दे तिला इथं, मिळू दे तिला थोडा वेळ विचार करायला. पण 4थ्याच दिवशी तिचा नवरा तिला घ्यायला आला आणि राधानं हाक मारून, आजी जिजू आले आणि आजोबा तुमचा स्वल्पविराम सक्सेसफुल बरं का, असं हसत हसत सांगितलं होतं. आणि अशा आजोबांना ही मंडळी उगीच चुकीचं समजताय असं राधाला खात्रीपूर्वक वाटत होतं. ठरल्याप्रमाणे आत्या काका आले आणि जेवण झाल्यावर आत्या म्हणाली, झाला का नवीन बंगला तयार, कधी होत आहे शिफ्ट? त्यावर राधाचे बाबा पटकन म्हणाले, नाही ना, बहुतेक गणपती यावेळी काकांकडे आणावे लागतील. त्याबरोबर आजोबा उसळून म्हणाले, अजिबात चालणार नाही, याच वास्तूत गणपती आणण्याची आपली परंपरा आहे, ती तशीच चालू राहिली पाहिजे. दोन्ही घरच्या माहेरवाशिणी 4 दिवस राहायला येतात, सगळं कसं जमेल तिथे? उद्यापासून मीच लक्ष घालतो बांधकामात. तेवढ्यात आजी म्हणाली, अहो सदुभाऊजी ही तुमचा सख्खा भाऊच आहे ना, मग त्यांच्या घरी नाही का चालणार गणपती? आणि त्यांच्या समोरचा ब्लॉक आहे ना रिकामा, त्यांच्या घराची किल्ली यांच्याकडेच असते का? त्यांची नातसून गुजराती आहे म्हणून नाही म्हणताय? आजीनं राजोबांच्या रागात चांगलंच तेल ओतलं होतं. तेव्हापासून आजोबा कोणाशीही बोलत नव्हते. त्यात पुन्हा त्यांनी 4 दिवस साईटवर जाऊन प्रयत्नही केला, त्यातही ते अयशस्वी झाले आणि भरलेल्या घरात उगीच एकटे झाले होते. गणपती यायच्या 2 दिवस आधी आजी तयारीसाठी तिकडे जायला निघाल्या. तुम्ही कधी येणार आहात असं आजोबांना विचारल्यावर, मी फक्त प्राणप्रतिष्ठेच्या वेळी येईल असं तुटक उत्तर त्यांनी दिलं. आजी, मी आजोबांबरोबर, राधानं आपली पार्टी जाहीर केली आणि आजोबांच्या चेहऱ्यावर थोडं हसू आलं. आजी तिथे पोचल्यावर तासाभरात सदा आजोबांची नातसून उर्मी आली. आल्या आल्या आजोबांच्या पाया पडली आणि म्हणाली, दादाजी मी तुम्हाला न्यायला आले आहे, आपल्या घरी बाप्पा येणार ना, तेव्हा आता आम्हाला तर तुम्ही हवेच आहात. असं मी मानते की बाप्पानंच हा आम्हाला मान दिलाय, पण तुमच्याशिवाय तुमच्या भावाला कसा आनंद घेता येईल? उर्मी तिच्या लहेजात मराठी बोलत होती. आजोबा तिच्याकडे बघून हसले आणि राधाला म्हणाले, राधा चल माझी तुझी बॅग भरूया. आजींनी तुमची बॅग भरूनच ठेवली आहे, उर्मी हळूच बोलली. माझी तर कधीच तयार आहे, राधा हसली. आजोबांचं त्या घरी मस्त स्वागत झालं. सदा काकाचे डोळे आनंदानं भरून आले. बाप्पाचं मखर उर्मीनं साड्यांचे गोफ करून बनवलं होतं. तिच्या आई त्यांच्या पद्धतीचे लाडू घेऊन आल्या होत्या. त्या लाडवांना त्यांच्यात मोदक म्हणतात हेही आवर्जून त्या सांगत होत्या. चला राधाताई, अर्धविराम देता देता आपला बंगला, सदा काकाचं घर, यातून हे घर निवडून तुमच्या आजोबांनी स्वल्पविरामाच्या कथेला छानसा पूर्णविराम दिला, आजी हसत हसत म्हणाल्या. दुसऱ्या दिवशी बाप्पांना आणायला जायचं म्हणून आजोबांनी टोपी घातली आणि राधाला चल की तू पण म्हणाले. राधा म्हणाली, एका अटीवर येईन, मला सांगा इतके हट्टाला पेटलेले तुम्ही इतक्या सहजपणे कसे काय यायला तयार झाला? असं बघ, मी तुला मराठी पुस्तकं वाचायला दिली, तेव्हा तुला विरामचिन्ह आली की कधी थांबायचं, प्रश्नचिन्ह कसं वाचायचं, कधी शब्दावर जोर द्यायचा हे शिकवलं होतं ना. आयुष्य जगतानाही पुस्तकासारखं वाचलं की जाणवतं जगाला बदलायला जाण्यापेक्षा स्वतःलाच बदलणं योग्य असतं. त्यामुळे या वयातलं जगणं सोपं होऊन जातं. आजोबा भारावून बोलत होते. मिळालं का उत्तर? चला मग आता गणपती आणायला. राधानं आजोबाकडे अभिमानाने बघितलं. मागे उभे असलेल्या आजीचा हात हातात घेऊन उर्मी तो हलका हलका दाबत होती. बोलायचं असेल तर. हॅलो वृंदाताई. हो नमस्कार नमस्कार. माझ्या कथा मी नवीन ऐकते पुन्हा एकदा. या लेखिका ललिता छेडा आपल्या सोबत आहेत. जरा त्यांचा स्क्रीन मोठा करून. खूपच सुंदर वाचतायत वृंदाताई तुम्ही. मी पुन्हा एकदा नव्याने कथांना भेटते. धन्यवाद. खरं म्हणजे आतापर्यंत तू आहेस असं मला वाटलं, आता कदाचित मला पुढे वाचताना दडपण वाटतं, कारण इतकं सुंदर लिहिलं आहे आणि सगळ्यांची ज्या अतिशय सुंदर प्रतिक्रिया येत आहे
त्यामुळे मला असं कुठेतरी वाटतं की मी त्या पोचवण्यात यशस्वी होते का नाही होते. पण आता झालंय, लेखिकेकडची झालंय. दाद त्यामुळे मला पण थोडस बळ मिळालंय असं आपण म्हणूया. नक्की नक्की नक्की. मी सांगते ना, माझ्याच कथा मी पुन्हा एकदा नवीन भेटतेय. कथेतले नायक नायिका सगळ्यांना नव्याने भेटतेय. थँक्यू. मला असं वाटतंय खूप छान, खूप छान. आणि या सगळ्या कथांच्या लेखिका ललिताताई पण इथे आहेत. ह्या सगळ्या कथांशी आपण कनेक्ट याच्यासाठी होतोय की ही आपण ज्या मध्यमवर्गीय घरातनं येतो त्या घरातले सगळे प्रश्न, व्यक्ती, प्रसंग याच्यावर आधारित आहेत. त्यामुळे आपण ह्या सगळ्या कथा, त्याच्यातलं वातावरण, त्याच्यातलं कथानक, त्याच्यातले प्रश्न याच्याशी अगदी सहज आयडेंटिफाय होतोय. आणि ललिताताईंनी म्हणजे त्या स्वतः कुटुंबवत्सल स्त्री असले तरी मध्यमवर्गीयांपुढे जे व्यावहारिक प्रश्न येतात, मुलांचे, घराचे, बिल्डिंगचे, हे सगळे ह्या कथांमध्ये इतके सुंदर गुंफले आहेत की अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला अरे हे असं होऊ शकतं असं वाटतंय. तेच या कथांचं मला असं वाटतं की बलस्थान आपण ज्याला म्हणतो ते आहे की ह्या कथा फार मोठ्या उडी मारत नाहीत किंवा अगदी खालच्या स्तरापर्यंत पण जात नाही. पण ज्या स्तरावर त्या कथा लिहिल्या गेल्या आहेत त्या स्तरावरचं सगळं स्वभाव विशेष, वातावरण अगदी नेमकेपणाने पकडलं गेलं त्यांनी याच्यामध्ये. आणि वृंदाताईंच्या वाचनातून ते प्रकर्षाने जसं यायला हवं तसं समोर येतं. खरं म्हणजे अशी घरची शाबासकी मिळत नसते ती आज इथे सर्वांसमक्ष मला मिळाली आहे, याचा म्हणजे मला फारच आनंद होतो आहे. आणि सर्व साक्षीने असल्यामुळे आताही त्यांना बदलताही येणार नाही. खूप छान. आपण पुढच्या कथेकडे वळूया. खूप छान विश्लेषण, खूप छान विश्लेषण केलेलं आहे. हो, जयंतरावांनी छान विश्लेषण सांगितलं. खरंच चांगलं वाटलं. आणि या छेडा आडनावाचं काही कळलं नाही मला. गंमत, इतकं छान मराठी लिहिलंय. नाही, छेडा मराठी म्हणजे इतकं छान लिहिलंय कारण त्या मराठीच आहेत, त्या माहेरच्या लिमये आहेत. आणि नंतरच्या छेडा असल्यामुळे जन्मापासनं त्या अशाच संस्कृत प्रचूर मराठीत त्या खेळलेल्या आहेत असं म्हटलं तरी चालेल. पुढची गोष्ट आपण आता वाचूया. प्रत्येकच व्यक्ती तिला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधितच असते. अनेकदा ती प्रश्नही सतत बदलत असतात. त्या बदलणाऱ्या प्रश्नांना काळानुरूप उत्तरं शोधण्याची सामाजिक मानसिकता होण्यासाठी समाजाची घुसळण देखील होणं खूप आवश्यक असतं. आणि त्यामुळे अशी घुसळण करून त्या घुसळणीला सकारात्मकता देण्यासाठी मनातले प्रश्न मांडले गेले पाहिजेत असं मला वाटतं. तर हे असं वास्तव सांगणारी ही पुढची कथा, मनातलं माझ्या. मी भैरवी, 4 मुलींमधली धाकटी आणि म्हणून भैरवी. मोठ्या दोघी जुळ्या बहिणी चित्रा गौरी, नंतरची दुर्गा आणि धाकटे आम्ही दोघं पुन्हा जोळे केदार भैरवी. अशी आम्ही 5 भावंड. आमचे बाबा निरंजन देशमुख हे प्रसिद्ध गायक, संगीताचे अभ्यासक असल्यामुळे आमची नावं रागांवरून ठेवलेली होती. झालं असं की नुकताच माझा 50वा वाढदिवस साजरा झाला आणि गेली 25 वर्ष स्त्रियांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेत मी काम करते. त्यामुळे वाटलं की आपणही थोडंसं मनातलं आपल्या आणि आपल्या बहिणींच्या आयुष्यावर लिहा. त्या लिखाणातून एखादा प्रसंग, एखादा विचार कुणाला तरी जगण्याचं बळ देऊन गेला तर. आमची आई तशी गृहिणी, जुन्या वळणाची, साधी बोलू. घर आणि आम्ही 5 जण आणि आमचे बाबा हेच तिचं जग होतं. आम्ही राहायला दादरला होतो. कोकणातनं बऱ्याच वर्षापूर्वी नोकरीच्या निमित्तानं मुंबईला आलेल्या आजोबांनी दादरला 4 खोल्यांचं घर घेतलं होतं. आणि सध्याच्या काळात ते तेव्हा घेतलेलं घर आमच्यासाठी खूप मोठं वरदान ठरत होतं. माझ्या दोन्ही मोठ्या बहिणी स्वभावानं आईसारख्याच आणि आम्ही धाकट्या तिघांनाही मायेनं सांभाळणाऱ्या. खरं म्हणजे या दोघींनंतर 2 वर्षांनी दुर्गा आणि त्यानंतर 3 वर्षांनी आम्ही दोघं. त्यामुळे आमच्या जन्माच्या वेळी अवघ्या 5 वर्षाच्या असलेल्या या दोघींना लवकरच मोठं व्हावं लागलं होतं. आमच्या घरात मात्र सर्वांनीच कामं करायचं असा बाबांनी नियम घातला होता.
अगदी केदारसाठी सुद्धा तोच कायदा लागू होता. मी आणि दुर्गा थोड्याशा बंडखोर, जिद्दी, तर दुर्गा आणि गौरी, चित्रा आणि गौरी बाबांचा गाण्याचा वारसा पुढे चालवत होत्या. दोघीही संगीत विशारद आहेत. मला मात्र शिक्षणाची आवड जास्त होती. बाबांनी आम्हा सर्वांना शिक्षणाचं महत्त्व सांगितलेलं होतं. किंबहुना किमान पदवीपर्यंत तरी शिक्षण घेतलंच पाहिजे असं बजावलंही होतं. दुर्दैवानं केदार एकंदर शिक्षणात यथातथाच होता. कसा खुणास ठाऊक, पण घाबरटही होता. आईला नेहमी त्याची काळजी वाटायची. ती म्हणायची सुद्धा, अरे या चौघी कशा बिनधास्त आहे आणि हा असा कसा. मला वाटायचं की त्याला आमच्या चौघींच्या हुशारीचा, बिनधास्तपणाचा कॉम्प्लेक्स येतो आहे. तसं मी बहिणींना, आईबाबांना बोलले सुद्धा होते. आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करत राहायचो. केदारमध्ये मात्र फारसा फरक पडत नव्हता. नशिबानं आमच्या घरचं वातावरण खूपच मोकळं आणि एकमेकांना समजून घेणार होतं. बघता बघता आम्ही सगळे मोठे झालो. BA झालेल्या चित्राला पुण्याजवळच्या गावातल्या स्वतःचा दुधाचा व्यवसाय करणाऱ्या सदन घराचं स्थळ आलं आणि जास्त चौकशी न करता लग्न ठरलं, झालं सुद्धा. वर्षभरात चित्राच्या चुलत दिरासाठी त्या मंडळींनी गौरीला मागणी घातली. पण तोपर्यंत चित्राचा नवरा अत्यंत तापट स्वभावाचा असल्याचं आम्हाला जाणवलं होतं. चित्रा बिचारी काही बोलत नव्हती, पण नवरा बरोबर असताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव सगळं काही सांगून जात होते. गौरीसाठी स्थळ घेऊन आलेल्या आमच्या लांबच्या आत्याला आमची आई म्हणत होती, जावाई बापू जरा तापटच आहे तो, पोर अगदी सुकून गेली आहे. त्यावर आत्या म्हणाली, अहो पुरुष असतातच रागीट, थोडं सहन केलं की झालं, बाकी सगळं चांगलं आहे ना, मग तर झालं. मला राहुलच नाही. आत्या, तिला खायला प्यायला मिळत नव्हतं म्हणून नाही आम्ही तिचं लग्न करून दिलं. बाबाही चिडले. त्यांनी आत्याकडून चित्राच्या नवऱ्याला मी समज देणार आणि तुम्ही आणलेल्या स्थळाला संपूर्ण चौकशी केल्यावरच होकार देणार अशा 2 अटी घातल्या. आत्यानेही चित्राच्या नवऱ्याला बाबांबरोबर जाऊन चांगली समज दिली. घरी आल्यावर बाबा अगदी सहज म्हणाले होते की मुलीच्या सासरच्यांना घाबरून न जाता मोकळेपणानं बोललं पाहिजे, आणि तेव्हाच मला कळलं होतं की माझ्यातला धीटपणा बाबांकडून आला. चित्राच्या नवऱ्यात फारसा बदल नाही झाला, पण बाबांना मात्र तो आणि त्याच्या घरचे वचकून राहू लागले. त्यानंतर आलेल्या स्थळाची पूर्ण चौकशी करून गौरीचं लग्न झालं. तिचं नशीब असं की तिला मूल नाही झालं. सुरुवातीला तिला सासरी थोडा त्रास झाला. देवदेवस्की, अनेक डॉक्टरांचे उपाय वगैरे झाले. दोघांमध्ये दोष काही नव्हता, पण मुलं काही झाली नाही. थोड्या वर्षांनी गौरीनं तिचं गाणं पुन्हा सुरू केलं आणि त्यात चांगलंच नाव कमावलं. या सगळ्यात तिच्या नवऱ्यानं मात्र तिला चांगली साथ दिली. दुर्गानं या सगळ्या लग्नाच्या गडबडीत स्वतःचं MSc पूर्ण केलं होतं. तिला PhD करायचं होतं, पण आधी स्वतःच्या पायावर उभं राहायचं असं ठरवल्यामुळे ती नोकरीच्या शोधात होती. ती ललित लेखन छान करीत असे. महिला सक्षमीकरण हा तर तिच्या लिखाणाचा खास आवडीचा विषय होता. या लिखाणाच्या माध्यमातून तिची ओळख पत्रकार अशोकशी झाली आणि आमची बंडखोर विचाराची दुर्गा त्याच्या प्रेमात पडली. आमच्या घरातून नकार नव्हताच. त्यांच्या घरातलं वातावरण मात्र तिच्या विचारांशी सहमत असेल असं जाणवत नव्हतं. तसंच घडलं. लग्नानंतर सासूनं दुर्गाच्या नोकरीला ठाम नकार दिला. अशोकही आपल्या आईच्या विरोधात जायला अजिबात तयार होत नव्हता. भांडूपमधल्या एका सोसायटीत घरात दीर, जाऊ, त्यांची 2 मुलं, सासू अशा कुटुंबात तिची घुसमट होऊ लागली. अशोक वेगळं राहायचं तर आई आपल्याबरोबर राहणार असं म्हणू लागला. दुर्गानं घरात कोणालाही न सांगता पुण्याच्या कॉलेजमध्ये नोकरी धरली आणि ती तिथेच भाड्याच्या घरात राहू लागली. अशोकनं तिथे येऊन तिच्याबरोबर राहावं म्हणून तिने अनेकदा त्याला बोलवलं, पण त्याचा इगो आड येत होता. दुर्गाचा घटस्फोट झाला. दुर्गाला तिच्या लेखनामुळे खूप नाव मिळालं. कॉलेजच्या नोकरीतही ती छान रमली होती. पुण्यातच तिनं स्वतःचं घर घेतलं. खूप महत्वाचे म्हणजे तिनं बाबांच्या शेवटच्या आजारपणात अतिशय जबाबदारीनं सर्व काही केलं. आई तर त्या काळात सारखी म्हणायची, आपण उगीच मुलगा, वंशाचा दिवा वगैरे म्हणतो, या पोरीनं तर कमाल केली, किती मनापासून करतीये सगळं. केदारही लग्नानंतर थोडासा बदलला. त्याची बायको आम्हा बहिणींना सांभाळून घेत होती. मी तर त्यांच्या घरातच राहत होते, कारण मी लग्नच केलं नव्हतं. माझ्या बाबतीत मी काही ठरवत होते ते कधीच होत नव्हतं. निनाद आमच्या घरासमोर राहणारा माझा शाळेपासूनचा अगदी जवळचा मित्र, इतका जवळचा की आम्ही दोघे लग्न करणारच हे जवळजवळ निश्चितच होतं. मला खरं म्हणजे CA व्हायचं होतं, पण निनाद म्हणाला म्हणून त्याच्याबरोबर सिव्हिल इंजिनिअरिंग. मी शेवटच्या वर्षाला पहिली आल्यामुळेही असेल, मला लगेच सरकारी नोकरी मिळाली. मला खरं म्हणजे स्वतंत्र व्यवसाय करायचा होता, पण निनाद पुन्हा म्हणाला, मी व्यवसाय सुरू करतो
सेटल झालो की तू जॉईन हो. निनादचा व्यवसाय नोकरी काहीच जमत नव्हतं. तरी सुद्धा माझी आई त्यांच्या घरी जाऊन आपण लग्नाचं ठरवून टाकूया असं विचारायला गेली. तर पठ्ठ्यानं आम्ही दोघं फक्त मित्र आहोत, माझं तसं काही मनातही नाही असं सर्वांसमोर बिनदिक्कत सांगितलं. आई तर अक्षरशः शॉकमध्येच परतली. अगं तुम्हा दोघांचं काही बोलणंच नव्हतं का झालं? आईनं हताशपणे विचारलं. मी हिला काय सांगू? आम्ही बोलण्याच्या किती पुढे गेलो होतो याची दुर्गाला कल्पना होती. त्यामुळे हे कळल्यावर ती लगेच आली. तो असं का वागला याची मला पुसटशी देखील कल्पना येत नव्हती. मात्र अपमानानं मी प्रचंड दुखावले होते. दुर्गा त्यांच्या घरी जाऊन त्याला खूप बोलून आली. थोड्याच दिवसांनी निनादचं एका बड्या बिल्डरच्या मुलीशी थाटामाटात लग्न झालं आणि त्याच्या स्वार्थी वागण्याचा अर्थ कळला. आपल्याला इतक्या वर्षात तो कळलाच नाही याचाही स्वतःबद्दल खूप संताप आला. लग्न न करण्याचा मात्र माझ्या मनाशी मी निर्णय घेतला. त्यानंतर अवघ्या 3 वर्षात त्याच्या पदरात वर्षाचा मुलगा ठेवून त्याची बायको कॅन्सरने गेली. त्यानंतर अधूनमधून माझ्या ऑफिसमध्ये काही काम घेऊन निनाद यायला लागला. भेटला की सॉरी म्हणूनच बोलायला सुरुवात करायचा. परंतु त्याच्या फसवणुकीचं दुःख इतकं मोठं होतं की तो माफ करण्याच्या लायकीचाही नाही असंच मला वाटत होतं. माझ्या नोकरीनं मला इतक्या मोठ्या संधी दिल्या, कर्तृत्ववान व्यक्तींचा सहवास मिळाला की ते सगळं विसरायला झालं होतं. पण एखादी संध्याकाळ एकटेपणा जाणून व्याकुळ करते. आज मागं वळून बघताना वाटतं आम्ही बहिणींनी आम्हाला पडलेल्या प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला ते कदाचित आता जुने झाले असते. परंतु त्यात महत्वाचं होतं आम्हाला घरच्यांनी दिलेलं लढण्याचं बळ. ते कोणत्याही पिढीला आवश्यकच असतं. सध्याचा जास्त महत्वाचा प्रश्न आहे महिलांची सुरक्षितता आणि त्यासाठी पुन्हा एकदा घरातलं समाजातलं वातावरण हे स्त्री पुरुष समानता मानणारं असायला हवं. एक स्त्री म्हणून स्वतःला शोधताना हे इतकं सारं माझ्या मनात आलं. तुम्हाला काय वाटतं? खूप छान. बोलायचं आहे ना? कोणी बोलत नाहीये मला वाटतं. आपण बर आपण पुढे जाऊ. आता ही शेवटची कथा असणार आहे. मग त्याच्यानंतर काय हवं असेल तर बोलूया. म्हणजे काय आपल्याला वेळ कसा असेल त्याच्यावर आपण ठरवूया. कारण 9:45 झालेले आहेत. पुरुषा इतका स्त्रीलाही आत्मसन्मान प्रिय असतो किंवा तो तिचा अधिकार देखील आहे. स्त्री पुरुष समानता, दोघेही माणूस आहेत आणि माणूसपणा नक्कीच जपला पाहिजे हा विचार महत्वाचा. वेळ प्रसंगी हा आत्मसन्मान जपण्यासाठी स्त्रीला चौकट मोडावी लागली तरी सुद्धा हरकत नाही. किंबहुना केवळ स्त्रीसाठी पुरुषांनी आखलेल्या आणि ठरवलेल्या चौकटी मोडल्याच पाहिजेत असं मला वाटतं. आणि हे अधोरेखित करणारी ही शेवटची कथा. तिचं नाव आहे चौकट. आपल्या बेडरूमच्या खिडकीतून सुमित्रा खाली तिच्याच 60व्या वाढदिवसाच्या समारंभाची तयारी बघत होती. सर्वांची चाललेली लगबग बघून तिला वाटलं तिचे दोन्ही मुलगे, सुना, एकुलती एक लेक कोणीही इतक्या गेल्या वर्षात आई कशी आहेस तू असं विचारलंही नाही. ती आज त्यांच्या बाबांच्या म्हणजे सुमित्राच्या यजमानांच्या परिचयातली राजकारणातली मोठी मोठी मंडळी येणार आहे म्हटल्यावर समारंभासाठी धावपळ करीत आहे. मेनू मधल्या या पदार्थाची निवड माझी, ही आयडिया मला सुचली अशी क्रेडिट्स घ्यायला हवेत ना. सुमित्राला हसू आलं. त्यांना माझा आवडता पदार्थ तरी माहित आहे की नाही कोणास ठाऊक. सुमित्राला आठवलं 40 वर्षापूर्वी महेश तिच्या आयुष्यात आला तेव्हा तो तिच्या बाबांच्या मित्राचा मुलगा एवढीच त्याची ओळख होती. गावाकडच्या वडिलांचा दुधाचा धंदा मुंबईत सुरू करण्यासाठी म्हणून सुमित्रा राहत असलेल्या सायन्स स्टेशन जवळच्या सोसायटीत तो भाड्याची खोली शोधत होता. नशिबानं त्याला तिच्या सोसायटीतच जागा मिळाली. वर्षभरात त्यानं त्या एरियात ओळखी वाढवून धंद्यात छान जाऊन बसवला. सुमित्रा तिच्या नकळत त्याच्या प्रेमात पडली आणि महेशलाही आपण आवडतोय हेही तिला कळलं होतं. एकुलत्या एक लेकीसाठी स्थळ म्हणून नाव ठेवायला काहीच जागा नसल्यामुळे दोन्ही घरातल्यांच्या संमतीने त्यांचं लग्न झालं होतं. लग्नाच्या वेळी BA असलेल्या सुमित्रानं BEd करून म्युन्सिपाल्टीच्या शाळेत नोकरी धरली होती. तिला शिकवायला फार आवडायचं आणि त्यातही अशा शाळेत शिकवायचं तिचं स्वप्न होतं.
तिला पाहिजे ते सगळंच मिळत गेल्यानं ती खुश होती. लग्नानंतरची 10 वर्ष तिन्ही मुलांचा जन्म, नोकरी, महेशचा व्यवसाय यात कुठे गेली कळलंच नाही. जवळच राहणाऱ्या आईची सुमित्राला खूप मदत होत होती. धंद्यात जम बसेपर्यंत महेशला सुमित्राच्या पगाराची जोड होती. सामाजिक कार्याची प्रचंड आवड असलेला महेश व्यवसायाबरोबर आपल्या सार्वजनिक कामातही व्यग्र असायचा. राजकारणाचीही त्याला आवड होतीच. त्यामुळे त्याची सामाजिक कामं तो एका पार्टीच्या माध्यमातून करू लागला होता. त्यामुळेच ते राहत असलेल्या विभागापासून थोड्याशा लांब असलेल्या जागेचं महेशला पार्टीकडून नगरसेवक म्हणून निवडणुकीचं तिकीट मिळालं आणि त्याच्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागलं. ती निवडणूक जिंकल्यावर महेशला मागं वळूनच पाहिलं. त्या भागात त्याचा बंगला, गाड्या असं साम्राज्य उभं राहिलं. हे सगळं मुलांना त्यांच्या नकळत्या वयात मिळाल्याने त्यांना कष्ट शब्दाची ओळखच राहिली नाही. सुमित्रा तिच्याकडून मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी प्रयत्न करायची, परंतु तिच्या या विचारांमुळे मुलं तिच्यापासून दूरच गेली. नंतरच्या 25 वर्षात आपल्या स्वभावानं, धडपडीनं महेशनं केंद्रात मंत्रीपद मिळवलं होतं. महेश भाईचा कधी भाईसाहेब झाला ते सुमित्राला कळलंच नाही. त्याचा चुकीच्या मार्गाने येणारा पैसा तिला आवडत नव्हता. महेश दिल्लीत गेल्यावर मुंबईतलं ऑफिस, सगळ्या अपॉइंटमेंट सांभाळायला सेक्रेटरी म्हणून कांचनला नेमलं गेलं आणि सुमित्राच्या मनाविरुद्ध अनेक गोष्टी घडू लागल्या. मुंबईच्या कार्यालयासाठी नेमलेली कांचन कधी दिल्लीचं काम सांभाळायला तिकडे राहू लागली कळलंच नाही. विचारात हरवलेल्या सुमित्राला खाली बागेत तिचा जावई हाका मारून बोलवत होता. त्याच्या आवाजानं ती भूतकाळातून बाहेर आली. खरं म्हणजे तिचा जावई जातीनं गुजराती पण अस्खलित मराठी बोलायचा. तिच्या मनात आलं, हा कोण आहे माझा, पण त्याला मी कळले तेवढी माझ्या मुलांना नाही कळत. असं का होतं? पैसा म्हणावा तर आपल्या जावयाचे वडील पार्टीचा आर्थिक आधार आहे. संस्कार म्हणावं तर याच्या घरातलं वातावरण इतक्या जुना वळणाचं आहे, पण याचे विचार मात्र अगदी वेगळे आहेत. तिला वाटलं पैसा आणि संस्कारापलीकडे काहीतरी असतं ते याच्यात आहे. तिच्या अपेक्षेप्रमाणे तो वर आला आणि म्हणाला, आई तुमचा वाढदिवस आणि तुम्ही अजून तयारही नाही झाला. नाही रे, असल्या वाढदिवसाची ना मला आवडही नाही आणि असले शो मला आवडतही नाही. पण मी ठरवलंय ते सर्वांना सांगायला हा समारंभ योग्य आहे. म्हणून मी होकार दिला. सुमित्रा अवघडलेल्या स्वरात बोलली. म्हणजे अजून तुमच्या डोक्यातून तो विचार गेला नाही? त्यानं विचारलं. अरे तो माझा निश्चय आहे, विचार नाही. सुमित्रा ठामपणे म्हणाली. तू बोलला नाहीस ना कोणाला? नाही. तो थोडा अस्वस्थ झाला होता. तुम्हाला प्रॉमिस केला आहे ना, मग कसं बोलेल? तू हो पुढे, मी येते तयार होऊन. सुमित्रानं विषय संपवला होता. ती खाली गेली तोपर्यंत खूपशी मंडळी आलेली होती. दोन्ही सुनांनी तिच्या दोन्ही बाजूला येऊन तिची छानशी एंट्री केली. सगळ्यांनी टाळ्या वाजवून तिचं स्वागत केलं. स्टेजवर आधीपासूनच भाईसाहेब, तिन्ही मुलं उभीच होती. ती आल्यावर फोटोंचे फ्लॅश उडाले. सुवासिनींनी 61 दिव्यांनी तिला ओवाळलं. कार्यक्रमाचा सूत्रसंचालक तिचं कौतुक करत होता. तिची साधी राहणी, तिचं म्युन्सिपाल्टीच्या शाळेत प्रिन्सिपाल असणं, तिचं PhD पर्यंतचं शिक्षण याबद्दल बोलून शेवटी साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा राहणाऱ्या बहिणींना मी त्यांचं मनोगत सांगण्याची विनंती करतो असं म्हणून त्यानं माईक सुमित्राच्या हातात दिला. सुमित्रा शांतपणे उभं राहून बोलू लागली. सर्वप्रथम इतका देखणा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी माझ्या कुटुंबाचे आणि तुम्ही सर्वजण आला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानते. 60वं वर्ष निवृत्तीचं वय मानलं जातं. नुकतीच मी शाळेच्या नोकरीतून निवृत्त झाले. तशीच आता घरातूनही निवृत्ती घेणार आहे. उद्यापासून मी माझ्या वडिलांच्या सायांच्या घरी राहायला जाणार आहे. त्यांच्यानंतर त्यांनी ते घर माझ्या नावावर केलं होतं. तिथे मला आर्थिकदृष्ट्या मागास मुलांसाठी मोफत क्लासेस सुरू करायचे आहेत. तेव्हा मला आता भेटायला तुम्हा सर्वांना तिथंच यावं लागेल. सुमित्राचा हा निर्णय खरं म्हणजे सर्वांना अनपेक्षित होता. परंतु महेश पक्का राजकारणी. त्यानं लगेच माईक हातात घेतला आणि म्हणाला, अशीच निवृत्ती मीही राजकारणातून घेतली की आम्ही दोघांनी त्या घरी आनंदात राहायचं ठरवलंय. आमचे निर्णय नेहमीच एकत्र येऊन घेतलेले असतात. तेव्हा आपण आता सहभोजनाचा आनंद घेऊया. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. सुमित्रा महेशकडे बघून हसली. कार्यक्रम संपण्याआधीच सुमित्रा तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी चहाच्या टेबलवर सगळेजण तिची वाट बघत होते. तिला बॅग घेऊन आलेली बघून महेश रागानच म्हणाला, असं घर सोडून जायची काही गरज नाही. घराची चौकट मोडून जाण्यानं स्वतःचं हसं मात्र करून घेशील. सुमित्रानं हातातली बॅग खाली ठेवली आणि म्हणाली, कोणती चौकट?
घरात एकत्र राहून या माझ्या मोठ्या मुलाला सुनेला गेले महिनाभर मी माझी पुस्तकं आणि सामान घेऊन जाते आहे हे कळलं नाही. यांना माझा प्रकाशित 10 पुस्तकांपैकी 2 पुस्तकांची नावं तरी माहीत आहेत का? तरी बस. तुमचा विरोध असतानाही याला वकील व्हायचं होतं आणि म्हणून मी त्याच्या पाठीशी उभे राहिले आणि आज हा तुमच्या केसेस मॅनेज करतोय. याच्यासाठी मी या घरात कोणत्या नात्याला राहावं? ही तुमची लाडकीले प्रेमात पडली हे तिने प्रथम कांचनला सांगितलं. कोणत्या नात्यानं? आणि तिचा नवरा ना माझ्या नात्याचा रक्ताचा, तो कांचनशी बोलत देखील नाही. कांचनमुळं आपल्या आईला होणारा त्रास तिला कळत नाही. हा धाकटा मुलगा तो तुमचा दुधाचा स्वभाव करून घेतो, सांगत सुद्धा नाही, वेगळा राहायला जातो, मला विचारत देखील नाही. तर सरप्राईजच्या नावानं अचानक नवीन घराच्या वास्तुशांतीला घर दाखवतो. आणि या सगळ्याला महेश तुम्ही जबाबदार आहात. माझी जागा तुम्ही घराच्या चौकटीच्या आत ठरवली, त्यामुळे मुलांनाही माझी दखल घ्यावी असं वाटलं नाही. अगदी चौकटीच्या आत सुद्धा, त्यात सुद्धा कांचनबरोबर तुम्ही राजरोसपणे सेक्रेटरी म्हणून दिल्लीत राहता आणि या घरातल्या कोणत्या चौकटीबद्दल बोलताय? वाढदिवस साजरा करून मन नाही जिंकता येत. मी तिथे एकटीच जाणार आहे, सुमित्रा बोलत होती. मी चौकट मोडली नाही तर मोठी केली आहे. माझ्या या कृतीनं एखादीला स्वतःची घुसमट संपवायला प्रेरणा मिळाली तर मी घराबाहेर टाकलेलं हे पाऊल यशस्वी झालं असं मी समजते. मागे वळून न पाहण्याच्या निश्चयानं सुमित्रेनं ताठमानेनं बॅग उचलली आणि घराची चौकट ओलांडली. धन्यवाद. उंबरठ्याची आठवण झाली. मुकुंदराव. हा, उंबरठा पिक्चरची आठवण झाली. उंबरठा पिक्चर स्मिता पाटीलचा. घर सोडते. हो हो, ते आठवलं मे बी. बोलायचं आहे. आठवत नाही. म्हणतात की त्यांनी आयुष्य त्याच्या बोलतोय ते म्हणतात की एकदा दूध विस्तावर ठेवलं की ते किती वेळ ठेवावं. कमी तापवलं तर ते नाचतं, अधिक तापवलं तर नाही. आणि त्यांनी लिहिले असं की अधिक तापवलं तर त्या सायमध्ये जीव गुदमरतो असं त्यांनी म्हटलं. ते अर्थ त्याने आयुष्याला बरोबर रिलेट केलं होतं. मला कार्यक्रम संपवताना नेहमी हा प्रश्न पडतो की तो योग्य वेळेला कसा थांबवायचा असा प्रश्न असतो. किती लोकांना हवं हवंसं आहे. आपले सगळे अजून जे श्रोते आहेत ते अजून थांबलेले 10 वाजत आले तरी सुद्धा याचा अर्थच कार्यक्रम खूप चांगला होतोय आणि कथा खूप लोकांना भावतायत. लेखक सुद्धा, लेखिका सुद्धा कार्यक्रमामध्ये आहेत. जर आपल्याला काही बोलायचं असेल तर आपण बोलू शकता, नाहीतर आपण कार्यक्रम थांबवू. जयंतरावांनी खूप छान मार्मिक विश्लेषण सांगितलं. ते नेहमीच अशा कुठल्या सादरीकरणामध्ये नेहमी ते चांगली मार्मिक टिप्पणी करत असतात. ते चांगलं करतात ते. त्यामुळे त्यांचा दाद देणं म्हणजे खरोखर व्यवस्थित होतं. त्यामुळे त्यापेक्षा वेगळी मी दाद नाही सांगू शकत. छान दाद दिली त्यांनी, खरंच चांगलं आहे. म्हणजे आणि यांनी आता परत याच्यावरनं असं करायला हरकत नाही, परत सादर करायला. नक्कीच. कोण बोललं आता कळलं नाही आणि आवाजही आला नाही, त्यामुळे जर आवाज वाढवून बोललात तर प्रतिक्रिया थोडी लक्षात येईल. मुकुंदराव बोलत होते, मुकुंदराव करकरे. ते म्हणतात की जयंतकडून खूपच छान विश्लेषण झालं आणि त्यांच्याकडून जी दाद मिळाली त्याच्या पुढे आपण अजून काय बोलता. एवढ्या परत व्हायला हरकत नाही असंही ते म्हणाले. सगळ्याच कथा खूप सुंदर होत्या आणि वृंदाताईंनी त्या इतक्या सुसंगतपणे जोडल्या. म्हणजे एकटेपणा या विषयाशी सगळ्या निगडीत होत्या तरी पण त्या इतक्या सुंदर लिहिल्या होत्या वेगवेगळ्या प्रकारे आणि सादरही इतक्या सुंदर केल्या गेल्या, अगदी स्पर्शून गेल्या मनाला. आयोजकांचे पण धन्यवाद आणि वृंदाताईंचे पण धन्यवाद.
अगदी खरं. लेखिका वृंदाताई आणि आयोजक तिघांचे खूप खूप धन्यवाद, कारण त्या निमित्ताने एक छान ऐकायला मिळालं आणि एक वेगळाच अनुभव होता. खूप छान वाटलं. मला असं वाटतं की आता पुन्हा एकदा आयोजकांना धन्यवाद देऊन आपण सत्र संपवावं. मला खरंच म्हणजे जी एक सुसंधी मी सुरुवातीलाच म्हटलं तसं की 111 या नंबरचं हे सत्र क्रमांकाचं म्हणजे अतिशय सुंदर आकडा तो माझ्या वाट्याला यावा याचा खूप मोलाचा आनंद माझ्यासाठी दुसरा नाही, आणि त्याचं थोडंफार तरी मी चीज करू शकले असं मला वाटतं. तर त्यामुळे आयोजकांना पुन्हा पुन्हा खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. बरोबर नवीन कार्यक्रमासह परत एकदा भेटू. आता इथेच